गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण पेप्टिक अल्सरचा काही पार्ट आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला होता. त्यामध्ये आपण पेप्टिक अल्सर म्हणजे काय आणि रिस्क फॅक्टर्स, इटिओलॉजिकल फॅक्टर्स ऑफ पेप्टिक अल्सर डिस्कस केले होते. त्यात ॲग्रेसिव्ह फॅक्टर्स, डिफेन्सिव्ह फॅक्टर्स कोणते आहेत, त्यानंतर अदर कॉजेस ऑफ पेप्टिक अल्सर जसं झुलिंजर रिलेशन सिंड्रोम आहे, त्यानंतर अल्सर इन हेड इंजुरी, अल्सर इन बर्न. तर वेगवेगळे कॉजेस ऑफ पेप्टिक अल्सर आपण डिस्कस केले होते. त्यानंतर आपण ऍसिड सिक्रिशन परायटल सेल मधून कसं होतं हे फिजिओलॉजी पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. आणि नंतर क्लासिफिकेशन, जे ड्रग्ज पेप्टिक अल्सर मध्ये यूज होतात ते क्लासिफिकेशन पाहिलं. आणि एक ग्रुप आपण डिस्कस केला होता H2 अँटागोनिस्ट, त्याची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आपण डिस्कस केली, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट डिस्कस केले, इंडिव्हिज्युअल ड्रग आपण पाहिले होते आणि त्याचे युजेस आता आपण पाहणार आहोत. तर पेप्टिक अल्सर मध्ये जे ड्रग यूज होतात त्यामध्ये सध्या करंटली जे मोस्ट कॉमनली यूज केला जाणारा ग्रुप आहे तो प्रोटॉन पंप इनिबिटर आहे. तर प्रोटॉन पंप इनिबिटरच्या अगोदर H2 ब्लॉकर्स डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप चांगल्या प्रकारे यूज केले जायचे. त्याच्या अगोदर अँटीकोलिनर्जिक यूज केले जायचे, म्हणजे अँटीकोलिनर्जिक ड्रग्स, नंतर H2 ब्लॉकर्स आणि नंतर आता प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स. तर H2 ब्लॉकरचे युजेस जर पाहिले आणि प्रोटॉन पंप इन्हिबिटरचे युजेस पाहिले तर ते युजेस 80 to 90% सेम आहे. तर पुढे पुढे H2 ब्लॉकर्स यूज होतात. तर पहिला यूज आहे पेप्टिक अल्सर. त्याचे दोन प्रकार आहे, डिओडिनल अल्सर आणि गॅस्ट्रिक अल्सर. तर आत्ताचा जो करंट सिनेरिओ आहे, वी प्रिफर्ड प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स ओव्हर H2 ब्लॉकर्स टू ट्रीट पेप्टिक अल्सर बिकॉज प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स आर मोर इफिकेसियस दॅन H2 ब्लॉकर. H2 ब्लॉकरचा जर विचार केला आपण ड्युओडिनल अल्सर मध्ये, तर 4 वीक ट्रीटमेंट दिल्यानंतर 60 to 80% अल्सर हील होतात. 8 वीक ट्रीटमेंट दिली तर 70 to 90% अल्सर हील होतात. आणि गॅस्ट्रिक अल्सर मध्ये हिलिंग रेट अजून कमी आहे. 8 वीक ट्रीटमेंट नंतर 50 ते 75% अल्सर H2 ब्लॉकर्समुळं हील होतात. तर हिलिंग रेट प्रोटॉन पंप इन्हिबिटरचा जास्त आहे, ते मोर इफिकेसियस आहे. त्यामुळं आता आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स पेप्टिक अल्सर मध्ये यूज करतो. त्यानंतर एनसेड इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल, म्हणजे जे ड्रग पेप्टिक अल्सर ॲज अ ॲडव्हर्स इफेक्ट करतात त्यामध्ये नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज आहेत, कॉर्टिकोस्टिरॉइड्स आहेत. तर त्यामध्ये आता प्रोटॉन पंप इन्हिबिटरच आपण प्रेफर करतो. त्याचप्रमाणे एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरच्या मॅनेजमेंटमध्ये आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर प्रेफर करतो. अलॉंग विथ प्रोटॉन पंप इन्हिबिटर दोन अँटीबायोटिक्स आपण एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर मध्ये देतो. त्याची रेजिमेन आपण शेवटी पाहणार आहोत. तर एन्सेंड इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल, एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल, त्यात आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर प्रेफर करतो. दुसरा यूज आहे पेप्टिक अल्सर सोडून यूज काय आहे, तर नॉक्टर्नल डिस्पेप्सिया. त्यामध्ये मॅनिफेस्टेशन, डिस्पेप्सिया म्हणजे अबनॉर्मल ऍसिड सिक्रेशन. काही म्हणजे नॉन अल्सर डिस्पेप्सिया, नॉक्टर्नल नाही, नॉन अल्सर डिस्पेप्सिया म्हणजे त्या पेशंटमध्ये अल्सर नाहीये परंतु ॲबनॉर्मल ऍसिड सिक्रेशन आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो ऍसिडिटी. त्यामध्ये आपण हे सर्व ड्रग यूज करतो, बरोबर आहे. तर ऍसिडिटी म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत डिस्पेप्सिया म्हणतात. डिस्पेप्सिया म्हणजे ॲबनॉर्मल ऍसिड सिक्रेशन. मग त्यामध्ये ॲबडोमिनल पेन असतं, कॅरेक्टरिस्टिक इपिगॅस्ट्रिक पेन, ॲबडोमिनल फुलनेस, गॅस ब्लोटिंग असतं, काहींना नॉशिया होतं. ओके. तर यामध्ये आपण H2 ब्लॉकर, प्रोटॉन पंप इन्हिबिटर नॉन अल्सर डिस्पेप्सिया मध्ये यूज करतो आणि ते इक्वली इफिकेसियस आहे नॉन अल्सर डिस्पेप्सिया. म्हणजे ऍसिडिटी पॉइंट ऑफ व्ह्यू H2 ब्लॉकर आणि प्रोटॉन पंप इन्हिबिटर जर डिस्पेप्सिया कंट्रोल करायचा असेल तर इक्वली इफिकेसियस आहे. आता काही पेशंटला अल्सर असतो, काही पेशंटला इरोजन असतं.
इरोजन, तर ज्यावेळेस आपण स्कोपी करतो गॅस्ट्रोस्कोपी, तर अल्सर नसतं परंतु इरोजन असतं. इरोजन म्हणजे माइल्ड जे म्युकोजा जो आहे, तर माइल्ड त्यामध्ये डिफेक्ट झालेला असतो आणि अल्सर डेव्हलप व्हायच्या आधीची स्टेज असं म्हणू शकतो आपण. तर इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस असेल, स्ट्रेस अल्सर असेल, त्यामध्ये ब्लिडिंगची रिस्क असते. तर ब्लिडिंग जर होत असेल, ब्लिडिंग फ्रॉम स्ट्रेस अल्सर आणि इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस, तर यामध्येही आपण H2 ब्लॉकर किंवा प्रोटॉन पंप इनिबिटर्स यूज करू शकतो. ओके. नेक्स्ट यूज आहे GERD. GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफिजल रिफ्लक्स डिसीज. त्यामध्येही आपण हे ड्रग यूज करतो. प्रोटॉन पंप इनिबिटर जास्त कॉमनली यूज होतात. तर गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लक्स डिसीज, मग त्यामध्ये आपण प्रोटॉन पंप इनिबिटर किंवा H2 ब्लॉकर्स यूज करतो. त्याचप्रमाणे प्रोकायनेटिक ड्रग्स जे डॉम्पेरिडॉन आहेत, मेटोक्लोप्रामाइड, इटोप्राइड. इटोप्राइड आहे, तर ते गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज साठी यूज होतात. आणि मुख्य ऍसिड सिक्रिशनही कमी करणं त्यामध्ये महत्वाचं असतं. म्हणून गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज मध्ये प्रोकायनेटिक ड्रग्स आणि ते प्रोटॉन पंप इनिबिटर किंवा H2 ब्लॉकर आहे ते आपण यूज करतो. ओके. नेक्स्ट यूज आहे प्रोफेलेक्सिस ऑफ ऍस्पिरेशन निमोनिया. प्रोफेलेक्सिस ऑफ ऍस्पिरेशन निमोनिया. तर H2 blocker given pre-operatively, preferably evening before, reduce the risk of aspiration of acidic gastric content during anesthesia and surgery. The prophylaxis of aspiration pneumonia. तर ड्युरिंग अॅनेस्थेशिया किंवा सर्जरीच्या वेळेस जेव्हा आपण भूल देतो त्यावेळेस ऍस्पिरेशनची रिस्क असते. तर ऍस्पिरेशन जेव्हा गॅस्ट्रिक कंटेंट लंग्स मध्ये जातं त्यावेळेस निमोनिया होण्याची रिस्क असते. तर H2 ब्लॉकर्स दिल्याने ऍसिड सिक्रेशन कमी होतं आणि ऍस्पिरेशनची रिस्क कमी होते. त्यामुळं ऍज ए प्री अॅनास्थेटिक मेडिकेशन म्हणूनही आपण हे यूज करू शकतो. आता आर्टिकेरिया पॉइंट ऑफ व्ह्यू, H1 अँटी हिस्टॅमिनिक जास्त उपयुक्त आहेत, जे ॲलर्जिक कंडिशन मध्ये यूज होतात. तर H2 ब्लॉकर्स आपण ऍड्ज्युएंट म्हणून ऍड करू शकतो जर H1 अँटागोनिस्टनी अलोन आर्टिकेरिया कव्हर झालं नाही तर. परंतु आर्टिकेरियासाठी बेस्ट जो ग्रुप आहे तो H1 अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आहे. त्यामध्ये क्लोरफेनिरामाइन मॅलिएट, प्रोमिथॅझिन, सेट्रिझिन, लिव्होसेट्रिझिन ते सर्व ड्रग येतात. तर हे यूज झाले H2 ब्लॉकरचे. ओके. तर आपण 6 युजेस पाहिलेले आहेत. त्यानंतरचा जो ग्रुप आहे एक्झामच्या दृष्टीने जो फार महत्वाचा आहे, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स. तर करंटली पेप्टिक अल्सर डिसीज साठी हा ग्रुप मोस्ट कॉमनली यूज होतो, कारण ते इफिकेसी पॉइंट ऑफ व्ह्यू बेटर आहे, ते ड्रग सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू बेटर आहे. तर त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक पहिले आपण पाहूया, नंतर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पाहूया. तर प्रोटॉन पंप इनहिबिटरचा जो एक महत्वाचा लिमिटेशन आहे की ते गॅस्ट्रिक ऍसिडनी डिस्ट्रॉय होतात. तर जेवढे पण प्रोटॉन पंप मार्केटमध्ये आहे ते जर जे आपण ओरली दिलं, तर आता आपण ते देताना एंट्रिक कोटेड फॉर्म्युलेशन मध्ये ते ड्रग्ज देतो. जर एंट्रिक कोटिंग फॉर्म्युलेशन मध्ये दिलं नाही तर ते गॅस्ट्रिक ऍसिडनी डिस्ट्रॉय होतात. म्हणजे स्टमक मध्ये गेल्यानंतर ऍसिडचा कॉन्टॅक्ट आल्यामुळं ते डिस्ट्रॉय होतात. त्यामुळं हा जो ड्रॉबॅक आहे प्रोटॉन पंप इनहिबिटरचा, म्हणजे ते ऍसिड लेबाईल आहे. ऍसिड लेबाईल म्हणजे ऍसिडनी डिस्ट्रॉय होतात. ओके. गॅस्ट्रिक ऍसिडनी डिस्ट्रॉय होतात. तर हा त्याचा ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी ऑल प्रोटॉन पंप इनहिबिटर्स आर अवेलेबल इन एंट्रिक कोटेड फॉर्म्युलेशन. म्हणजे 2 मार्कला तुम्हाला जर कोणी विचारलं की वाय वी यूज प्रोटॉन पंप इनहिबिटर इन एंट्रिक कोटेड फॉर्म्युलेशन, द reason is all these proton pump inhibitors are destroyed by gastric acid because all these drugs are acid labile. So to prevent this destruction by gastric acid, we use this proton pump inhibitor in entry coated formulation. एंट्री कोटेड फॉर्म्युलेशन म्हणजे ह्या प्रोटॉन पंप इनहिबिटर जे ड्रग आहेत त्याच्यावर एक एंट्री कोटिंग असतं. त्यामध्ये आपण डिटेल जाणणार नाही त्यामध्ये काय कंटेंट असतं वगैरे, फक्त एंट्री कोटिंग असतं. आणि दॅट कोटिंग प्रिव्हेंट्स
contact of drug with acid. Due to entrecotine, these drugs are not destroyed by gastric acid in stomach. आणि मग हे ड्रग स्टमक मध्ये डिस्ट्रॉय न होता पुढं काय होतं की हे ड्रग स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जातात आणि इन अल्कलाइन पीएच दिस एंट्रिक कोटिंग डिझॉल्व्स आणि ते ड्रग स्मॉल इंटेस्टाइन मधून ऍब्सॉर्ब होतात. तर प्रोटॉम्पम इनिबिटरची साइट ऑफ ऍक्शन ही स्टमक आहे. ओके, परायटल सेल त्याच्यावर जे प्रोटॉम्पमिन आहे ते इनिबिट करतं. परंतु प्रोटॉम्पम इनिबिटर जर ऍब्सॉर्ब कुठून होतं असं तुम्हाला कोणी विचारलं तर त्याचा आन्सर आहे प्रोटॉम्पम इनिबिटर्स आर ऍब्सॉर्ब फ्रॉम स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन मधून ऍब्सॉर्ब होऊन ते सर्क्युलेशन मध्ये जातात. सर्क्युलेशन थ्रू ते परायटल सेल कॅनेक्युलाय मध्ये येतात आणि ल्युमिनल साईडचं प्रोटॉम्पम इनिबिट करतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऑल प्रोटॉम्पम इनिबिटर्स आर प्रोड्रग. म्हणजे परायटल सेल मध्ये गेल्यानंतर ते ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतात. ऍक्टिव्ह मेटाबोलाइट एक सल्फेनामाइड कॅटायन आहे आणि ते मग प्रोटॉन पंपला इनहिबिट करतं. तर ऑल प्रोटॉन पंप इनहिबिटर्स आर प्रोड्रग. तर वायवात क्वेश्चन विचारला व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ प्रोड्रग, तर एक एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना आता माहित झाले, लिवोडोपा इज ए प्रोड्रग. ओके, तर अजून काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे की ऑल प्रोटॉन पंप इनहिबिटर्स आर प्रोड्रग. ओके, त्यानंतर ऑल एसी इनहिबिटर्स ओके आर प्रोड्रग. एसी इनहिबिटर्स कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, रॅमिप्रिल हे एसी इनहिबिटर आहे. तर ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रोड्रग एक्सेप्ट लिव्हिंग सर्टिफिकेट. एक्सेप्ट लिव्हिंग सर्टिफिकेट लिसिनोप्रिल लिसिनोप्रिल. आणि कॅप्टोप्रिल सोडून बाकी सर्व प्रोड्रग आहेत. तर ऑल एसी इनहिबिटर्स आर प्रोड्रग एक्सेप्ट एलसी लिसिनोप्रिल अँड कॅप्टोप्रिल. तर प्रोड्रग म्हणजे काय की ते ड्रग स्वतः इनऍक्टिव्ह असतात, बॉडीमध्ये जाऊन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात आणि ऍक्टिव्ह फॉर्म मग ऍक्शन करतो, त्याला आपण प्रोड्रग म्हणतो. तर 2 मार्कला प्रोड्रग म्हणजे काय आणि 2 एक्झाम्पल विचारले तर तुम्हाला आता 2-3 प्रकारचे एक्झाम्पल माहित आहे. आता प्रोटॉन पंप इनिबिटरची जर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन एका लाईन मध्ये विचारले तर तुम्हाला सांगता येईल दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इनहिबिटिंग प्रोटॉन पंप. बरोबर आहे, पण एक्झाम मध्ये आपण ती फ्लो चार्टच्या स्वरूपात लिहिण्यात म्हणजे फ्लो चार्टच्या स्वरूपात लिहिली पाहिजे आणि त्यानुसार आपण ते पाहणार आहोत. म्हणजे जस्ट कसं दिल्यानंतर स्टेप बाय स्टेप काय होतं ते पाहणार आहे. समजा नाही आठवलं मेकॅनिझम डिटेल मध्ये तर these are the drugs which act by inhibiting proton pump. Proton pump are also called as H plus K plus ATP pump. This proton pump present on the parietal cell. By inhibiting proton pump, these drugs inhibit H plus secretion and hence acid secretion is decreased from the parietal cell. हे तुम्हाला लिहायचं आहे. तर आता डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत, फ्लोचार्टच्या स्वरूपात आपण पाहणार आहोत. एंट्री कोटेड ड्रग टेकन ओरली, म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर आपण ओरली घेतलं तर आपण पाहिलं एंट्री कोटिंग प्रिव्हेंट्स डिस्ट्रक्शन ऑफ ड्रग इन द स्टमक आणि ते एंट्री कोटिंग ड्रग जे आहेत दॅट ड्रग एंटर्स इन टू द स्मॉल इंटेस्टाइन आणि इन स्मॉल इंटेस्टाइन देर इज dissolving of entrecotine and drug is released. Okay, so entrecotted drug taken orally, entrecotine dissolves during their passage through alkaline intestinal lumen. ओके ओके, ठीक आहे. त्यानंतर काय की that drug released drug is absorbed into the circulation and through circulation drug reach into the parietal cell canaliculi. म्हणजे ड्रग नंतर परायटल सेल मध्ये जातं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाउ यू हॅव टू रिमेंबर इन कॅनेलिक्युलाय इन परायटल सेल, थोडक्यात परायटल सेल कॅनिक्युलाय किंवा परायटल सेल द एन्व्हायरमेंट इज ऍसिडिक अँड दिस प्रोटॉन पंप इनहिबिटर्स आर अल्कलाइन ड्रग. तर आपल्याला माहित आहे की ऍसिडिक ड्रग जर ऍसिडिक पीएच मध्ये असेल तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त प्रेझेंट असतो. बरोबर आहे. अल्कलाइन ड्रग जर किंवा बेसिक ड्रग जर अल्कलाइन पीएच मध्ये असेल तर अनआयोनाइज फॉर्म मध्ये जास्त असतो. पण जर बेसिक ड्रग ऍसिडिक पीएच मध्ये प्रेझेंट असेल तर त्यावेळेस तो जास्त कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो, आयोनाइज. Nice. ओके,
तर परायटल सेल मध्ये गेल्यानंतर परायटल सेलचा पीएच हा ऍसिडिक असतो आणि ऍसिडिक पीएच मध्ये हे ड्रग काय होतात, आयोनाइज फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात आणि त्यामुळं आयोनाइज फॉर्म हा लिपिड सोल्युबल नसतो. त्यामुळं आयोनाइज फॉर्म मध्ये फॉर्म झालेले सबस्टन्स तो परायटल सेल मधून बाहेर नाही पडणार. थोडक्यात काय होईल की ते ड्रग कुठं ट्रॅप होईल, परायटल सेल मध्ये. हा पॉइंट लक्षात ठेवला तर ठीक आहे, नाही लक्षात राहिला तुम्ही स्किप करू शकता. इन कॅनेलोकुलाई ड्रग इज एक्सपोज टू ऍसिडिक एन्व्हायरमेंट अँड गेट्स आयोनाइज, हेन्स इट कॅन नॉट बी डिफ्यूज बॅक अँड ट्रॅपिंग ऑकर. म्हणजे परायटल सेल मध्ये गेल्यानंतर that drug is converted into ionized form in acidic pH and there is a trapping of the drug. Now what happens, आता आपल्याला लक्षात आलंय की परायटल सेलचा पीएच हा ऍसिडिक आहे. तर ऍसिडिक पीएच मध्ये काय होतं, ज्यावेळेस पीएच 5 पेक्षा कमी असतो, परायटल सेल मधला पीएच 5 पेक्षा कमी असतो, त्यावेळेस ह्या प्रोटॉन पंप इन्हिबिटर ड्रग्स मध्ये मॉलिक्युलर रिअरेंजमेंट होऊन there is a conversion of this inactive form of drug into active form. And what are the active compound? Sulfonamide and sulfonic acid cation. So these proton pump inhibitors are converted into sulfonamide and sulfonic acid cation. So these are the active form of proton pump inhibitors. मग तुम्ही ओमिप्राझोल, पॅन्टोप्राझोल, रॅबिप्राझोल कोणताही ड्रग घ्या, परायटल सेल मध्ये तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. तर ऍक्टिव्ह फॉर्म कोणते आहेत, दोन कॅटायन आहेत, सल्फेनामाइड अँड सल्फेनिक ऍसिड कॅटायन. हा वर्ड तुमच्या आन्सर मध्ये आला पाहिजे. proton pump inhibitor converted into active form in parietal cell, and these active forms are nothing but the sulfonamide and sulfonic acid cation. Now these active cation, sulfonamide, sulfonic acid cation, covalently bind with SH group of H plus K plus ATPase pump and inactivate pump irreversibly. हा पण वर्ड फार महत्वाचा आहे. These drugs inhibit H plus K plus ATPase pump irreversibly. So active cation sulfonamide sulfonic acid cation binds with SH group of H plus K plus ATPase pump and inactivate pump irreversibly, and hence acid secretion is decreased. तर ही झाली मेकॅनिझम. आपण डिटेल मध्ये मेकॅनिझम डिस्कस केलेली आहे. तर फ्लो चार्ट मध्ये लिहिलं तर तुम्हाला जे मेकॅनिझम ऑफ ऍक्शनचे जे मार्क्स आहेत ते चांगले मिळतील. नाही आठवलं तर तुम्ही एका लाईन मध्ये लिहिलं तरी चालू शकतं. असं काही नाही की फ्लो चार्ट आठवलंच पाहिजे, पण एक्सपेक्टेड आहे की तुम्ही मेकॅनिझम डिटेल लिहा. ओके. तर थोडक्यात काय, प्रोटॉन पंप इन्हिबिटर दिल्यानंतर ओरली आपण देतो. ओके, ओरली दिल्यानंतरच आपण मेकॅनिझम आपण डिस्कस करत आहोत. तर ओरली दिल्यानंतर स्टमक मध्ये ते डिस्ट्रॉय होत नाही एंट्री कोटिंग असल्यामुळं. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये एंटर झाल्यावर एंट्री कोटिंग डिझॉल्व्ह होते. ड्रग enters into the circulation. Through circulation, drug will reach to the parietal cell. In a acidic pH, there is a trapping of the drug. Drug in acidic pH converted into active form sulfonamide and sulfonic acid cation. This active form bind with the SH group of H plus K plus ATPase pump, त्यालाच प्रोटॉन पंप म्हणतात, आणि इनहिबिट द पंप इरिव्हर्सिबली, आणि त्यामुळं ऍसिड सिक्रेशन सप्रेस होणार आहे. ऍसिड सिक्रेशन सप्रेस होणार आहे. ओके. आणि प्रोटॉन पंप मधून ऍसिड जे सिक्रेट होतं ती फायनल स्टेप आहे. म्हणजे वेगवेगळे स्टिम्युलस आहे ऍसिड सिक्रेशन साठी. त्यामध्ये हिस्टॅमिन आहे, ऍसिटिल कोलिन आहे, गॅस्ट्रिन आहे. हे सगळे अल्टिमेटली प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट करून H प्लस सिक्रेशन करत होते. तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर यूज केल्यामुळं ऍसिड सिक्रेशन ड्यू टू अॅनिसिक्रेटोगॉक्स इन्हिबिट होणार आहे. म्हणजे these drugs inhibit acid secretion due to anisecretogogues. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. These drugs are well absorbed by oral route, परंतु फूड इंटरफिअर विथ ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन पंप इन्हिबिटर. फूड बरोबर जर दिलं तर प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन हे डिले होतं. आणि ऍसिड इन्हिबिशन लास्ट फॉर अराउंड 24 आवर. वन्स डेली जरी यूज केले आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर, तर ऍसिड सिक्रेशन हे 24 तासासाठी इन्हिबिट होतं. त्याचं रिझन असं आहे की प्रोटॉन पंप हे ड्रग इरिव्हर्सिबली इन्हिबिट करता आणि
त्यामुळं जे प्रोटॉन पंप इन्हिबिट झालेले आहेत ते परत ऍक्टिव्हेट होणार नाहीये. मग नेक्स्ट ऍसिड सिक्रेशन साठी नवीन प्रोटॉन पंप बनले पाहिजे. आणि नवीन प्रोटॉन पंप बनण्यासाठी जवळजवळ 18 तास लागतात. आणि त्यामुळं ही ड्युरेशन ऑफ ऍक्शन प्रोटॉन पंप इन्हिबिटरची अराउंड 24 आवर आहे. त्यामुळे वन्स डेली जरी प्रोटॉन पंप इन्हिबिटर आपण दिले तरी पण त्याच्यामुळं 24 तास ऍसिड सप्रेशन होतं. ओके. तर H2 ब्लॉकरचा जर विचार केला, ओके, तर H2 ब्लॉकर 60 ते 70% ऍसिड सप्रेशन करत होते 24 तासाचा जर विचार केला. तर प्रोटॉन पंप इन्हिबिटरचा आपण विचार केला तर जवळजवळ 80 ते 98% ऍसिड सप्रेशन 24 तासात मधलं होतं. म्हणजे त्यामुळे आपण म्हणू शकतो की प्रोटॉन पंप इन्हिबिटर आर मोर इफिकेशियस दॅन H2 ब्लॉकर्स. ओके. नेक्स्ट आता तुम्हाला वाहिवात क्वेश्चन येतो की प्रोटॉन पंप इन्हिबिटर हाफ टू 1 आवर बिफोर मील दिले पाहिजे किंवा ब्रेकफास्ट दिले पाहिजे. तर त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे का प्रोटॉन पंप इन्हिबिटर अर्धा ते 1 तास बिफोर मील दिले पाहिजे? फूड वर कशामुळं? फूड हा, फूड डिक्रीजेस. ओके, फूड. ओके. फूड डिक्रीजेस ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन पंप इन्हिबिटर, ते पण आहे एक रिझन. मग जेवण झाल्यानंतर 2 तास का नाही, किंवा एम्प्टी स्टमकला का नाही देत आपण, किंवा समजा आपण त्यानंतर म्हणतो की ते घेतल्यानंतर अर्धा 1 तासाने जेवण केलं पाहिजे, बरोबर आहे? किंवा जेवणाच्या आधी अर्धा ते 1 तास देतो, याचा अर्थ अर्धा ते 1 तासाने जेवण करणार आहे, बरोबर आहे? एम्प्टी स्टमक आपण ऍडवाइस नाही करत, जेवणाच्या आधी अर्धा ते 1 तास. तर पहिलं रिझन बरोबर आहे. फूड इंटरफिअर विथ द ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटॉन पंप इन्हिबिटर. आपण पाहिलं प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन फूडनी कमी होतं, बरोबर आहे? मग जेवण झाल्यावर 2 तासांनी दिलं तरी चालू शकतं, परंतु तसं नाही. आपण हाफ टू 1 आवर बिफोर मील का देतो ते तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यावेळेस आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर देतो, ओके, तर प्रोटॉन इन्हिबिटर कोणते पंप इन्हिबिट करणार आहे? प्रोटॉन पंप, H+K+ATPase पंप, बरोबर आहे? प्रोटॉन पंप इन्हिबिटर, these drugs act by inhibiting प्रोटॉन पंप, बरोबर आहे? आता प्रोटॉन पंपचा जर विचार केला तर प्रोटॉन पंप हे कोणत्या टाईपचे इन्हिबिट होतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. प्रोटॉन पंप इन्हिबिटर इन्हिबिट प्रोटॉन पंप विच आर इन ऍक्टिव्ह स्टेट. जे ऍक्टिव्ह स्टेट मधले प्रोटॉन पंप आहे तेच इन्हिबिट होतात. आता ऍक्टिव्ह स्टेट आणि इनऍक्टिव्ह स्टेट हे दोन फॉर्म प्रोटॉन पंपचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता प्रोटॉन पंप जर इनऍक्टिव्ह स्टेट मध्ये असेल तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर प्रोटॉन पंप इन्हिबिट करतील का? नाही. नाही. त्यासाठी प्रोटॉन पंप काय लागतात? ऍक्टिव्ह स्टेट मध्ये. मग प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह स्टेट मध्ये कधी असतात? तर प्रोटॉन पंप कधी ऍक्टिव्ह स्टेट मध्ये असतात? फूड दिल्यानंतर. जेव्हा आपण फूड घेतो तर फूड घेतल्यानंतर प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होतात ऍसिड सिक्रेशन करण्यासाठी, बरोबर आहे? आणि ते ऍक्टिव्ह प्रोटॉन पंपच्या अगेन्स्ट प्रोटॉन पंप इन्हिबिटर जास्त उपयोग. ते प्रोटॉन पंप इन्हिबिटर ते ऍक्टिव्ह प्रोटॉन पंपला इन्हिबिट करणार आहे. म्हणजे प्रोटॉन पंप इन्हिबिटरच्या ऍक्शनसाठी प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह स्टेट मध्ये पाहिजे. आणि प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह स्टेट मध्ये होण्यासाठी पेशंटने काय घेतलं पाहिजे? फूड घेतलं पाहिजे. फूड फूड घेतलं तर ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होणार आहे कन्वर्ट. आणि फूडचं प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन कमी करताय, बरोबर आहे? फूडचं प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात जर फूड बरोबर दिलं तर. म्हणजे काय आहे की प्रोटॉन पंप इन्हिबिटरच्या ऍक्शनसाठी प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह स्टेट मध्ये पाहिजे. प्रोटॉन पंप ऍक्टिव्ह स्टेट मध्ये असण्यासाठी पेशंटने फूड घेतलं पाहिजे. पण फूड प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन पण कमी करतायत. म्हणजे फूडचा एक ऍडव्हान्टेज आहे, ते प्रोटॉन पंपला ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात. फूडचा एक डिसएडव्हान्टेज आहे की फूड प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात. मग दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. प्रोटॉन पंप इन्हिबिटर ऍब्सॉर्ब पण झाले पाहिजे आणि प्रोटॉन पंप इन्हिबिटर ऍब्सॉर्ब होऊन ते ऍक्टिव्ह फॉर्म जो प्रोटॉन पंप आहे त्याच्यावर ऍक्ट झाले पाहिजे. त्यामुळे फूड पण दिलं पाहिजे. तर मग त्यामुळे आपण काय करतो? वी यूज प्रोटॉन पंप इन्हिबिटर हाफ टू 1 आवर बिफोर मील.
मग हाफ टू 1 आवर मध्ये प्रोटॉन पंप इन्हिबिटरचे ड्रग जे आहेत, ओमिप्राझोल दिला, तर ओमिप्राझोल हाफ टू 1 आवर बिफोर मील दिल्याने त्याचं ऍब्सॉर्प्शन अर्ध्या ते 1 तासात होऊन जाणार आहे. म्हणजे तो सर्क्युलेशन मध्ये गेलेला आहे, परायटल सेल मध्ये येईल तोपर्यंत लगेच आपण अर्ध्या ते 1 तासाने जेव्हा फूड देऊ, पेशंटने जेव्हा फूड घेतलं, तर फूड घेतल्यामुळे प्रोटॉन पंप कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल मग? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह. आणि ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यावर तोपर्यंत तो प्रोटॉन पंप इनिबिटर ओमिप्राझोल सर्क्युलेशन मध्ये आलेला असतो. तो ऍक्टिव्ह असेल. प्रोटॉन पंप त्या त्या परायटल सेल मध्ये येतो आणि फूड दिल्यामुळे प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट झालेले असतात. त्या ऍक्टिव्ह प्रोटॉन पंप वर तो ऍक्ट होतो आणि इनिबिट करतो प्रोटॉन पंप. म्हणजे फूडमुळं प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन पण कमी झालं नाही पाहिजे, आणि फूड दिल्याने प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होता, त्यामुळे फूड देणंही गरजेचं आहे. म्हणून त्या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी जर आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर हाफ टू 1 आवर बिफोर मील दिले, तर अर्ध्या ते 1 तास बिफोर मील दिल्यामुळं त्या अर्ध्या ते 1 तासात प्रोटॉन पंप इन्हिबिटरचं ऍब्सॉर्प्शन होईल, आणि अर्ध्या ते 1 तासांनी फूड घेतल्यानंतर त्या फूडमुळे प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होईल, आणि जसे प्रोटॉन पंप इन्हिबिटर परायटल सेलमध्ये येतील, ते ऍक्टिव्ह प्रोटॉन पंप त्यांना अवेलेबल होतील आणि त्यांना इन्हिबिट करतील. आणि ते रिझन आहे प्रोटॉन पंप इन्हिबिटर आपण हाफ टू 1 आवर बिफोर का देतो. ठीक आहे, तर मी ते वाचतोय. समजलंय तुम्हाला? यस. ओके. तो proton pump inhibitor mainly proton pumps which are proton pump inhibitor inhibit mainly proton pumps which are in an active state मध्ये पाहिजे. In fasting state only 10% proton pumps are in active state, rest are in inactive किंवा constant state. So proton pump becomes activated only after food, but food interferes the absorption of drug proton pump inhibitor. मग दोघांचं याच्यातून सुवर्ण मध्य काढण्यासाठी काय करावं लागतं? वी हॅव टू गिव्ह फूड हाफ टू 1 आवर बिफोर मील. वी हॅव टू गिव्ह फूड हाफ टू 1 आवर बिफोर मील और ब्रेकफास्ट. So for this reason, proton pump inhibitor given half to 1 hour before meal, so that uh, either half to 1 hour पाहिजे, they can act on activated proton pump and also the absorption will not affected by the food. तर जर वायवाला विचारलं, 2 मार्कला जर आलं की प्रोटॉन पंप इनिबिटर हाफ टू 1 आवर बिफोर मील का देतात, तर त्याचं रिझन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता ह्या ड्रग विषयी तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत, बेसिक गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही यूज करतात. फक्त जो पार्ट विसरतो तो आहे ऍडव्हर्स इफेक्ट. कारण ऍडव्हर्स इफेक्ट हे क्रोनिक यूज केल्यानंतर जास्त दिसतात, आणि इनिशियल जे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत ते नॉन स्पेसिफिक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला थोडं अवघड जातं. H2 ब्लॉकरचे ऍडव्हर्स इफेक्ट, प्रोटॉन पंप इनिबिटर, तर लॉंग क्वेश्चन मध्ये जिथं आपल्याला ब्लॉक बसू शकतो तो आहे ऍडव्हर्स इफेक्ट पार्ट प्रोटॉन पंप इनिबिटरचा, कारण ते रेअर आहेत. त्यामध्ये डायरिया, ऍबडॉमिनल पेन, हेडेक हे ऍडव्हर्स इफेक्ट आहे. तर तसे ते सेफ ड्रग आहे, रेअरली डायरिया, हेडेक, ऍबडॉमिनल पेन करतात. जास्त यूज केल्यानंतर ऍट्रोपिक गॅस्ट्रायटिस, त्यानंतर ऍसेलरेटेड ऑस्टिओपोरोसिस, गायनेकोमॅस्टिया, इरेक्टाईल डिसफंक्शन, हायपोक्लोरायड्रिया, हायपोक्लोरायड्रिया म्हणजे ऍसिड सिक्रेशन कमी होणं, आणि व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी हे साईड इफेक्ट त्याचे दिसून येतात. तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ऍसेलरेटेड ऑस्टिओपोरोसिस, ऍट्रोफिक गॅस्ट्रायटिस, गायनेकोमॅस्टिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन, हायपोक्लोरायड्रिया आणि व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी आफ्टर क्रोनिक यूज. ऑकेजनल यूज मध्ये हे ऍडव्हर्स इफेक्ट दिसत नाही, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ प्रोटॉन पंप इनिबिटर, हेडेक, डायरिया, ऍबडॉमिनल पेन हे रेअर ऍडव्हर्स इफेक्ट आहे. क्रोनिक यूज केल्यानंतर ऍट्रोपिक गॅस्ट्रायटिस, हायपोक्लोरायड्रिया, ऍसेलरेटेड ऑस्टिओपोरोसिस, व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी, गायनेकोमॅस्टिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन. जसं आपण सिमिडिडिन पाहिलं होतं गायनेकोमॅस्टिया करतं, तसं प्रोटॉन पंप इनिबिटर लॉंग टर्म यूज केल्यानंतरही गायनेकोमॅस्टिया होऊ शकतो. तर हे झाले ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ प्रोटॉन पंप इन्हिबिटर, जे आपले डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही यूज करताय ड्रग. ऑकेजनली यूज केलं तर नाही दिसणार, पण क्रोनिक यूज केल्यानंतर हे काही ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येतात. लक्षात आले ऍडव्हर्स इफेक्ट?
यस. आता युजेस मध्ये H2 ब्लॉकरचे जे युजेस आहे तेच इथं आहेत. आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर पेप्टिक अल्सर मध्ये प्रेफर करतो. 4 ते 8 आठवडे ट्रीटमेंट देतो गॅस्ट्रिक अल्सरसाठी. डिओडिनल अल्सरला 4 वीक ट्रीटमेंट सफिशियंट आहे. एनसीडी इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर ड्रग ऑफ चॉईस आहे. एच पायलरी इंड्यूस पेप्टिक अल्सर मध्ये ऍसिड सिक्रेशन कमी करणाऱ्या ग्रुपसाठी ऍसिड सिक्रेशन कमी करणारा ड्रग यूज करायचा असेल तर प्रोटॉन पंप इन्हिबिटर आपण प्रेफर करतो. म्हणजे ज्या पण एच पायलोरी च्या ट्रीटमेंटसाठी रेजिमेन आहे, एंटी एच पायलोरी रेजिमेन, त्यामध्ये प्रोटॉन पंप इन्हिबिटर इंटिग्रल पार्ट आहे. नेक्स्ट, ब्लिडिंग पेप्टिक अल्सर असेल तर त्यामध्ये आपण यूज करतो. कारण ज्यावेळेस ऍसिड सिक्रेशन जास्त असतं तर जो क्लॉट आहे ते क्लॉट अल्सर जिथं झालेला असतो तिथून ब्लिडिंग होतो तर तिथं क्लॉट तयार होतो. पण ऍसिड सिक्रेशन वाढलं, ऍसिड काय करतो की हा क्लॉट डिझॉल्व्ह करतो आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग वाढतं. त्यामुळं आपण जर ऍसिड सिक्रेशन कमी केलं तर हा क्लॉट डिझॉल्व्ह होणार नाही आणि ब्लिडिंग जे आहे पेप्टिक अल्सर तर चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतं. म्हणून आपण ब्लिडिंग पेप्टिक अल्सर मध्येही प्रोटॉन पंप इन्हिबिटर देतो. तर ऍसिड एनहान्सेस क्लॉट डिझोल्युशन promoting ulcer bleed. Suppression of gastric acid has been found to facilitate clot formation, reducing blood loss and rebleed. हाय डोस IV प्रोटॉन पंप थेरपी त्यासाठी देतात. पॅन्टोप्राझोल 40 ते 120 mg पर डे किंवा रॅबिप्राझोल 40 ते 80 मिलीग्राम पर डे ते ऍसिड सिक्रेशन चांगल्या प्रकारे कमी करतं आणि त्यामुळं ब्लिडिंग पेप्टिक अल्सरमध्ये रिब्लिडिंग चे चान्सेसही कमी होतात. स्ट्रेस इंड्यूस अल्सरमध्येही प्रोटॉन पंप इन्हिबिटर यूज करू शकतो. इव्हन आपण IV प्रोटॉन पंप इन्हिबिटर यूज करू शकतो. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज मध्ये हा प्रोटॉन पंप इन्हिबिटर ड्रग ऑफ चॉईस आहेत. ओके. त्यानंतर झोलिंजर इलिसन सिंड्रोम मध्येही आपण हे ड्रग यूज करू शकतो. ओके. त्यानंतर प्रोफेलॅक्सिस ऑफ ऍस्पिरेशन निमोनिया त्यामध्येही यूज करू शकतो. आपण पाहिलेलं आहे झोलिंजर इलिसन सिंड्रोम हा गॅस्ट्रिन सिक्रेटिंग ट्युमर आहे आणि गॅस्ट्रिन इज वन ऑफ द अग्रेसिव्ह फॅक्टर फॉर ऍसिड सिक्रेशन. गॅस्ट्रिन ऍसिड सिक्रेशन स्टिम्युलेट करतो. परायटल सेलवर ऍक्ट होऊन डायरेक्टली किंवा इंटरोक्रोमेफाईन सेलवर ऍक्ट होऊन हिस्टामाइन रिलीज करून नंतर हिस्टामाइन गॅस्ट्रिक सिक्रेशन वाढवण्यास मदत करतो. तर झोलिंजर इलिसन सिंड्रोम, त्याला झेडी सिंड्रोम असं म्हणतात, त्यामध्ये आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स यूज करू शकतो फॉर सिम्टमॅटिक ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. पण डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट झोलिंजर इलिसन सिंड्रोमची जो ट्युमर आहे गॅस्ट्रिन सिक्रेटिंग ट्युमर तो रिमूव्ह करणं आहे. H2 ब्लॉकर सारखंच प्रोफेलॅक्सिस ऑफ ऍस्पिरेशन निमोनिया मध्येही आपण हे ड्रग यूज करू शकतो. हे झाले प्रोटॉन पंप इन्हिबिटरचे युजेस. आता युजेस मध्येही काही गोष्टी कधी कधी आठवत नाही, फक्त ऍसिडिटी पेप्टिक अल्सर एवढंच आठवतं. मग त्यानंतर स्ट्रेस अल्सर, ब्लिडिंग अल्सर, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज, झोलिंजर इलिसन सिंड्रोम, ऍस्पिरेशन निमोनियाच्या प्रोफेलॅक्सिससाठी हे अदर युजेसही तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. लक्षात आलं? तर हे झाले युजेस. तर आपण प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स डिस्कस केलेलं आहे. ऍसिड सिक्रेशन कमी करणारे ड्रग जे आहेत त्यामध्ये 4 ग्रुप आपण पाहिले होते. H2 अँटागोनिस्ट, प्रोटॉन पंप इन्हिबिटर आणि नंतरचे 2 ग्रुप आहे अँटीकोलिनर्जिक आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन एनालॉग्स. तर अँटीकोलिनर्जिक पण आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त यूज होत नाही कारण मोर इफिकेसियस, सेफर अँड प्रोटॉन पंप इन्हिबिटर अवेलेबल असल्यावर हे ड्रग आपण जास्त यूज करत नाही. त्यामुळं H2 ब्लॉकरच्या आधी हे अँटीकोलिनर्जिक यूज व्हायचे. आता करंट स्टॅटस नॉट यूज इन द ट्रीटमेंट, कॉमनली इन द ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर डिसीज. यामध्ये कोणते ड्रग आहेत तर प्रोफेनथेलिन आहे, ऑक्सिफिनोनियम आहे, पायरेनझिपाइन आहे, टेलिनझिपम आहे. आपण पाहिलेलं आहे ऍसिटिल कोलिन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टिम्युलस फॉर ऍसिड सिक्रेशन आणि ऍसिटिल कोलिन हा ऍसिड सिक्रेशन कसं करतो ते पण आपण पाहिलेलं आहे. व्हॅगस नर्व मधून ऍसिटिल कोलिन रिलीज होतो. व्हॅगस नर्व ही स्टमकला सप्लाय करते. इट इज ए पॅरासिम्पॅथेटिक नर्व आणि तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होतं आणि ऍसिटिल कोलिन ऍसिड सिक्रेशन कसं करतं, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पाथवेने करतं. डायरेक्ट पाथवे मध्ये परायटल सेलचे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतं आणि ऍसिड सिक्रेशन करतं. M3 रिसेप्टर परायटल सेलवरचे ऍक्टिव्हेट झाले बेसोलॅटरल साईडचे की त्यामुळं प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होईल आणि ऍसिड सिक्रेशन होईल. आणि इनडायरेक्टली कसं करतं तर
इनडायरेक्टली ऍसिटिल कोलिन ऍसिड सिक्रेशन कसं करतं, तर ऍसिटिल कोलिन एंटरोक्रोमॅफाईन सेलवर ऍक्ट होतं, त्यावर M1 रिसेप्टर असतं आणि M1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळे एंटरोक्रोमॅफाईन सेल हिस्टामाइन रिलीज करेल आणि हिस्टामाइन नंतर परायटल सेलवर बेसोलॅटरल साईटला H2 रिसेप्टरवर ऍक्ट होईल आणि हिस्टामाइन मग H2 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन सायक्लिक एएमपी वाढून प्रोटीन कायनेज वाढून प्रोटॉन पंपला ऍक्टिव्हेट करेल आणि ऍसिड सिक्रेशन होईल. तर ऍसिटिल कोलिन ऍसिड सिक्रेशन डायरेक्टली परायटल सेलला ऍक्टिव्हेट करून पण करतं M3 रिसेप्टर थ्रू आणि इनडायरेक्टली हिस्टामाइन रिलीज करून एंटरोक्रोमॅफाईन सेल मधून पण करतं आणि त्यासाठी एंटरोक्रोमॅफाईन सेलवरचे M1 रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात. जर अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज केले तर M1 रिसेप्टर आणि M3 रिसेप्टर ब्लॉक झाले तर ऍसिड सिक्रेशन कमी होणार आहे. M3 रिसेप्टर ब्लॉक झालेले ड्रग यूज केले तर डायरेक्ट पाथवे इनहिबिट होईल. काही M1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर जे आहेत पायरेन्झिपाइन टेलिन्झिपाइन ते हिस्टामिनचं रिलीज कमी करून इनडायरेक्टली ऍसिड सिक्रेशन कमी करतात बाय ब्लॉकिंग M1 रिसेप्टर प्रेझेंट ऑन एंटरोक्रोमॅफाईन सेल. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग ऍसिड सिक्रेशन कसं कमी करतात ते आपण पाहिलं, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पाथवे, आणि मागच्या लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके, तर आता काही लिमिटेशन आहे अँटीकोलिनर्जिक ड्रगचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. अँटी मस्करेनिक ड्रग यूज केलं तर गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले होतं, म्हणजे गॅस्ट्रिक टाइम इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळं अल्सर बेडला गॅस्ट्रिक ऍसिडचा जो एक्सपोजर आहे तो जास्त वेळ राहतो. गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले केल्यामुळं फूड गॅस स्टमक मध्येच राहतं, त्यामुळे ऍसिड सिक्रेशन वाढतं, जास्त वेळ फूड स्टमक मध्ये राहतं अँटीकोलिनर्जिक ड्रग मुळे, कारण ते गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले करतात, गॅस्ट्रिक एम्पटिंग टाइम वाढवतात थोडक्यात दुसऱ्या भाषेत, आणि त्याच्यामुळं ऍसिड सिक्रेट जास्त होत राहतं फूड स्टमक मध्येच असल्यामुळे आणि अल्सर बेडचा कॉन्टॅक्ट ऍसिडशी येत राहतो. हा एक ड्रॉबॅक आहे. अँटीकोलिनर्जिक ड्रगचं स्पिंक्टर आणि स्मूथ मसलवर काय ऍक्शन आहे आठवते तुम्हाला? अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतात? गॅस्ट्रोइंटेस्टाइनल स्मूथ मसल काय, कॉन्ट्रॅक्शन करतो ना. स्मूथ मसल्स ऑफ द गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक काय करतात? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अँटीकोलिनर्जिक ड्रग ऑन स्मूथ मसल्स ऑफ GIT अँड व्हॉट इज द इफेक्ट ऑन द स्पिंक्टर? ANS मधलं झालेलं आहे ना आपलं. कॉन्ट्रॅक्शन आहे ना. स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करतात, मसल रिलॅक्स करतात. स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करतात आणि स्मूथ मसल मसल. रिलॅक्स. येस येस, व्हेरी गुड. त्यामुळे तर आपण अँटीस्पाझमोटिक म्हणून यूज करतो ना अँटीकोलिनर्जिक ड्रग, डायसायक्लोमाइन, बरोबर आहे. ठीक आहे. आणि स्पिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करतात, त्यात मी तुम्हाला कोणते स्पिंक्टर सांगितलेत माहितीये का? पायलोरिक स्पिंक्टर, पायलोरिक आणि इलिओसिकल स्पिंक्टर आणि एनल स्पिंक्टर. ते रिलॅक्स ते कॉन्स्ट्रिक्ट करतात, बरोबर. म्हणजे स्मूथ मसल रिलॅक्स होतं, बरोबर आहे. स्मूथ मसल रिलॅक्स होतात, बरोबर आहे. पायलोरिक स्पिंक्टर, इलिओसिकल स्पिंक्टर आणि एनल स्पिंक्टर काय होतात? कॉन्स्ट्रिक्ट होतात, बरोबर आहे. हे मी तुम्हाला ENS शिकवताना सांगितलेलं आहे. थोडक्यात स्पिंक्टरवर कॉन्स्ट्रिक्शन ही ऍक्शन आहे. स्मूथ मसल जे आहे ते अँटीकोलिनर्जिक ड्रग रिलॅक्स करतात. स्पिंक्टर कोणते कॉन्स्ट्रिक्ट करतात ते पण तुम्हाला सांगितलं, पायलोरिक, इलिओसिकल आणि एनल. पण त्यावेळेस तुम्हाला मी इसोफेजल स्पिंक्टर विषयी काही सांगितलं नव्हतं, कारण तुमचं कन्फ्युजन तेव्हा वाढलं असतं. तर बाकी स्पिंक्टरवर ऍक्शन वेगळी आहे, पण इसोफेजल स्पिंक्टरवर ऍक्शन वेगळी आहे. आता ती ऍक्शन काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे इलिओसिकल, पायलोरिक, एनल स्पिंक्टर हे सगळे कॉन्स्ट्रिक्ट होतात, पण इसोफेजल स्पिंक्टर अँटीकोलिनर्जिक ड्रगनी रिलॅक्स होतात. जे लोअर इसोफेजल स्पिंक्टर असतं ना, ते अँटीकोलिनर्जिक ड्रग काय करतात? रिलॅक्स. मग हे एक्सेप्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ANS शिकवताना मी हे एक्सेप्शन सांगितलं नाही, कारण तुमचं तेव्हा कन्फ्युजन वाढलं असतं. पण आता ते पार्ट आलाय त्यावेळेस मी आता हा डिस्कस करतोय, कारण तुम्हाला आता एक तर क्लिअर झालंय अँटीकोलिनर्जिक ड्रग स्मूथ मसल रिलॅक्स करतात, स्पिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट करतात, इलिओसिकल, पायरोलिक, एनल स्पिंक्टर कॉन्स्ट्रिक्ट होतं. एक्सेप्शन कोणतं आहे? लोअर इसोफेजल स्पिंक्टर. लोअर इसोफेजल स्पिंक्टर म्हणजे ते कशाच्या आणि कशाच्या मध्ये असतं? लोअर इसोफेजल आणि स्टमक. इसोफेजल अँड स्टमक. मग इसोफेजल स्पिंक्टर रिलॅक्स झाल्यामुळं काय होऊ शकतं? स्टमक मधलं कंटेंट, GERD. हा, स्टमक मधलं कंटेंट
इसोफेजस मध्ये येऊ शकतं. त्यामुळं ते काय एक्झासर्बेट करतात, GERD, Esophageal reflux disease. गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लक्स डिसीज एक्झासर्बेट करू शकता अँटीकोलिनर्जिक ड्रग. हे लिमिटेशन आहे अँटीकोलिनर्जिक ड्रगचे. नाही लक्षात ठेवलं तरी चालू शकतं. एक्झाम मध्ये अँटीकोलिनर्जिक वर तुम्हाला कोणी विचारणार नाही. पेप्टिक अल्सर मध्ये पेप्टिक अल्सर आला तर S2 ब्लॉकर आणि प्रोटॉन पंप इन्हिबिटर. ओके. आता प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स मध्ये काय आहे, मिझोप्रोस्टल आहे, एनप्रोस्टिल आहे, रायोप्रोस्टिल आहे. क्लासिफिकेशन मध्ये मी तुमच्याशी डिस्कस केले. क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही कधी ऍसिडिटी साठी प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉगचा यूज पाहिलाय का? No. नाही. त्याचं रिझन काय आहे की 2-3 कारणं आहेत त्याला. याचे साईड इफेक्ट जास्त आहे प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉगचे. आता ते ऍसिड सिक्रेशन कमी करतात हे मी तुम्हाला सांगितलं. ऍसिड सिक्रेशन कसे कमी करतात? प्रोस्टॅग्लॅन्डिन ऍक्ट्स ऑन प्रोस्टॅग्लॅन्डिन रिसेप्टर प्रेझेंट ऑन परायटल सेल आणि इनहिबिट सायक्लिक AMP, आणि त्याच्यामुळे प्रोटॉन पंप ऍक्टिव्हेट होणार नाही, ऍसिड रिलीज नाही होणार. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग ऍसिड सिक्रेशन कमी करतात. त्याचबरोबर काही डिफेन्सिव्ह फॅक्टर ते वाढवतात. ते म्युकोजल ब्लड फ्लो वाढवतात, म्युकस सिक्रेशन वाढवतात. म्हणजे त्यांना 2-3 ऍक्शन आहे. ओके ओके. तर म्युकोजल ब्लड फ्लो वाढवणं, म्युकस आणि बायकार्बोनेटचं सिक्रेशन करणं, आणि त्याचबरोबर ऍसिड सिक्रेशन ते कमी करतात, गॅस्ट्रिनचं रिलीज ते कमी करतात. परंतु ते डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जास्त यूज होत नाही. आता आपण प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा अॅनालॉग्स पाहिलेत, लॅटेनोप्रोस, ट्रायओप्रोस, बिमॅटोप्रोस ग्लाउकोमामध्ये. आता प्रोस्टॅग्लॅन्डिन E1 अॅनालॉग्स मिझोप्रोस्टल आपण पेप्टिक अल्सर मध्ये यूज करतो. एनप्रोस्टिल, रायोप्रोस्टिल, प्रोस्टॅग्लॅन्डिन E2 अॅनालॉग आहे ते आपण पेप्टिक अल्सर मध्ये यूज करतो. परंतु डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये ते कॉमनली यूज होत नाही. त्याचे 2 रिझन आहे. एक, फ्रिक्वेन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, QID, म्हणजे किती टाइम्स द्यावं लागतं ते? 4 टाइम. किती टाइम? 4 टाइम दिवसातून. दुसरं, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट. प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग जे आहे ते स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतात. त्याच्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होऊन ऍब्डॉमिनल क्रॅम्प्स येतात, डायरिया होतं, युटेराईन कॉन्ट्रॅक्शन वाढल्यामुळे युटेराईन ब्लिडिंग होऊ शकतं, आणि प्रेग्नंट असेल लेडी तर त्यात ॲबॉर्शन ही प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्सनी होऊ शकतं. मिझोप्रोस्टलचा यूज तुम्हाला माहीतच असेल त्या पॉईंट ऑफ व्ह्यू, बरोबर आहे. तर पेप्टिक अल्सरच्या पेशंटमध्ये हे ड्रग यूज केल्याने डायरिया, ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स, युटेराईन ब्लिडिंग, ॲबॉर्शन यासारखे साईड इफेक्ट दिसून येतात, आणि त्यामुळं हे ड्रग जास्त यूज होत नाही. 4 टाइम दिलं तर पेशंट घेणार नाही, कारण 4 टाइम्स डेली पेशंटचा कॉम्प्लायन्स पुअर असतो, आणि त्याचबरोबर ऍडव्हर्स इफेक्ट प्रोफाईल. त्यामुळे ते पेप्टिक अल्सरसाठी पॉप्युलर ड्रग नाही प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स. लक्षात आलं? Yes. ओके. आता तुम्हाला NSAID नावाचे ड्रग माहिती आहे, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, बरोबर आहे. ते पेप्टिक अल्सर कॉज करतात, ऍसिडिटी वाढवतात. कसे वाढवतात ते? पेप्टिक अल्सर कसं प्रोड्यूस करतात NSAID? तर प्रोस्टॅग्लॅन्डिन, COX-2 inhibit करून. येस, कॉक्स वन इनहिबिट One. झाल्यामुळे कॉक्स 1 कॉक्स 2 दोन्ही एन्झाईम इनहिबिट ते करतात. काही एनसेड सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर आहे. पण जो प्रोस्टॅग्लॅन्डिन हा पेप्टिक अल्सर होऊ देत नाही. आपल्या शरीरामध्ये स्टमक मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन तयार होतो, तो कॉक्स 1 एन्झाईमने होतो. तो प्रोटेक्टिव्ह आहे, तो ऍसिड सिक्रेशन कमी करतो, तो म्युकोजल ब्लड फ्लो वाढवतो, तो म्युकस सिक्रेशन वाढवतो. तर ऍसिड सिक्रेशन कमी होतं, तो अग्रेसिव्ह फॅक्टर आहे पेप्टिक अल्सरसाठी, तो कमी होतो. आणि डिफेन्सिव्ह फॅक्टर म्युकस सिक्रेशन हे वाढतं. त्याच्यामुळं प्रोस्टॅग्लॅन्डिन हे अल्सर होऊ देत नाही. म्हणजे स्टमक मध्ये जे प्रोस्टॅग्लॅन्डिन तयार होता कॉक्स 1 एन्झाईमने, ते अल्सर प्रिव्हेंट करतात. आणि जे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग आहेत ते प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस इनहिबिट करून ऍक्ट होतात. जे ड्रग कॉक्स 1 कॉक्स 2 दोन्ही एन्झाईम इनहिबिट करतात, ओके, त्याबरोबर पेप्टिक अल्सरची रिस्क जास्त असते, बरोबर आहे. जे ड्रग फक्त कॉक्स 2 इनहिबिट करणारे आहेत, सिलेक्टिव्ह कॉक्स 2 इनहिबिटर, कॉक्सिप ग्रुप म्हणतो, सेलिकॉक्सिप, इटोरोकॉक्सिप, रोफिकॉक्सिप, ओके, त्याबरोबर पेप्टिक अल्सरची रिस्क कमी आहे, कारण ते कॉक्स 1 एन्झाईम इनहिबिट करत नाही. त्याच्यामुळे पोटातलं जे प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस आहे ते अफेक्ट होत नाही. मग आता
एनसेड इंड्यूस पेप्टिक अल्सर का होतो? प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनिबिट झाल्यामुळे. मग याच्यासाठी ड्रग आयडियली कोणते दिले पाहिजे? प्रोस्टाग्लॅंडिन प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग. एनालॉग. परंतु ते यूज होत नाही तिथं, कारण त्याचे जे ड्रॉबॅक आहे त्यामुळं. एनसेड इंड्यूस पेप्टिक अल्सर असेल तरी सुद्धा ड्रग ऑफ चॉईस काय आहे? प्रोटॉन पंप इनिबिटर. ओके, प्रोटॉन पंप इनिबिटर. कारण प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉगचे ड्रॉबॅक आहे, क्यूआयडी ऍडमिनिस्ट्रेशन आहे, ऍब्डोमिनल क्रॅम्प्स, डायरिया, युटेराइन ब्लिडिंग फिमेल्स मध्ये, अबॉर्शन पण होऊ शकतो जर प्रेग्नन्सी असेल तर. तर हे झाले प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग्स विषयीची काही माहिती. आता आपण जे ड्रग ऍसिड सिक्रेशन कमी करतात ते सगळे डिस्कस केलेले आहे. आता दुसरा ड्रग आहेत ज्याला आपण ऍक्च्युअल अँटीऍसिड म्हणतो, बरोबर आहे. रफली आपण बाकी ड्रगला पण अँटीऍसिड म्हणतो, पण ते ऍसिड सिक्रेशन कमी करणारे ड्रग आहे. अँटीऍसिड म्हणजे काय? जे ऍसिडला न्यूट्रलाइज करतात असे ड्रग. मग त्यामध्ये जेलुसिल नावाचा जो ड्रग आपण यूज करतो, ब्रँड नेम जेलुसिल आहे. ओके, म्युकेनजेल आहे. तर ते अँटीऍसिड मध्ये येतात. ते ऍसिड काय करतात? ते ऍसिड सिक्रेशन कमी करत नाही. जे ऍसिड सिक्रेट झालेलं आहे त्याला काय करतात? ते न्यूट्रलाइज. न्यूट्रलाइज करतात. त्याला आपण अँटीऍसिड म्हणतो, बरोबर आहे. त्यामध्ये जेलुसिल आहे. जेलुसिल मध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे. ओके, हे अँटीऍसिड आहे. पण आता अँटीऍसिड हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिससाठी, पेप्टिक अल्सरसाठी रुटीनली यूज होत नाही. ऑकेजनली प्रॉम्प्ट रिलीफ पाहिजे त्यावेळेस आपण हे अँटीऍसिड यूज करतो. आता त्याविषयी काही जाणून घेऊया, माहिती आपण घेऊया त्याची. ओके, ऍसिड न्यूट्रलाइजिंग ड्रग, antacids. Okay, so these are the basic substances which neutralize the gastric acid, and due to that pH of the gastric content is increased. Okay, ठीक आहे, pH of the gastric content is increased. मी तुम्हाला सांगितलंय पेप्टिक अल्सर साठी ऍग्रेसिव्ह फॅक्टर एक ऍसिड आहे. ओके, त्याचप्रमाणे एक पेप्सिन आहे. पेप्सिन ऍसिडिक पीएच मध्ये जास्त ऍक्ट होतो. पेप्सिन काय करतो? म्युकोजा डॅमेज करतो, बरोबर आहे. स्टमक मध्ये पेप्सिनोजन बनतं, पेप्सिनोजनचं पेप्सिन होतं. पेप्सिन प्रोटीन ब्रेकडाऊन करतो जे म्युकोजल प्रोटीन आहे आणि अल्सर होण्यास मदत होते. म्हणजे ऍसिड आणि पेप्सिन हे दोन्ही ऍग्रेसिव्ह फॅक्टर आहे. अँटीऍसिड यूज केल्याने पीएच काय होतो? गॅस्ट्रिक कंटेंटचा वाढतो. आता एक लक्षात घ्या, जी पेप्सिन ऍक्टिव्हिटी आहे ती ऍसिडिक पीएच मध्ये जास्त दिसून येते. पीएच 4 पेक्षा जास्त असेल तर पेप्सिन ची ऍक्टिव्हिटी दिसून येते. ओके, ओके, कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पीएच जर वाढला 5 पेक्षा जास्त झाला तर पेप्सिनची ऍक्टिव्हिटी दिसून येत नाही. म्हणजे ऍसिडिक एन्व्हायरमेंट असेल तर पेप्सिनची ऍक्टिव्हिटी दिसून येते. ओके, 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 ओके. तर जेव्हा पेप्सिनोजन पासून पेप्सिन बनतं तर पेप्सिनला एक इन्हिबिटरी कंपाऊंड अटॅच असतो. जेव्हा पीएच 5 पेक्षा कमी होतो तेव्हा तो पेप्सिन त्या इन्हिबिटरी कंपाऊंडला बाइंड झालेला असतो, तिथून रिलीज होतो. आणि त्यावेळेस पेप्सिन रिलीज झाल्यानंतर त्या पेप्सिननी म्युकोजल इरोजन होतं. पीएच 5 पेक्षा जास्त असेल तर पेप्सिन जरी रिलीज झाला, तयार झाला, तरी तो इन्हिबिटरी मोइटीला अटॅच असतो. त्यामुळं त्यामुळं पेप्सिनची ऑप्टिमम पेप्टिक ऍक्टिव्हिटी म्हणजे पेप्सिनमुळं गॅस्ट्रिक इरोजन किंवा म्युकोजल जे इरोजन होतं ते जेव्हा पीएच 2 ते 4 मध्ये असतो तेव्हा जास्त दिसून येतो. अँटीऍसिड दिल्याने पीएच न्यूट्रलाइज होतं, ऍसिड जो आहे तो न्यूट्रलाइज होतो, पीएच वाढतो आणि त्यामुळं इनडायरेक्टली पेप्सिनची ऍक्टिव्हिटी पण कमी होते. बरं, मी तुम्हाला सांगितलं अँटीऍसिड डू नॉट डिक्रीज द ऍसिड प्रोडक्शन, बरोबर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, डू नॉट डिक्रीज द ऍसिड प्रोडक्शन. परंतु जे अँटीऍसिड पीएच जो आहे स्टमकचा 4 पेक्षा जास्त करतात ते अँटीऍसिड ऍसिड सिक्रेशन कमी नाही करत, उलट वाढवतात. कसं? पीएच 4 पेक्षा जास्त झाला तर गॅस्ट्रिन रिलीज होतं. काय रिलीज होतं? गॅस्ट्रिन. आणि गॅस्ट्रिन रिलीज झाला तर ऍसिड सिक्रेशन होतं.
म्हणजे आपल्याला आता माहिती आहे नॉर्मल फिजिओलॉजी जरचा विचार केला तर स्टमकचा पीएच काय आहे. नॉर्मल फिजिओलॉजी जर आपण विचार केला तर स्टमकचा पीएच काय आहे. ऍसिडिक. ऍसिडिक आहे. आपण तो न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेस आपण अँटीऍसिड देतो पीएच 4 पेक्षा जास्त जर गेला तर बॉडीला लक्षात येतं की नॉर्मल फिजिओलॉजी चेंज झाली. मग बॉडी काय करायला रिलीज. गॅस्ट्रिन. गॅस्ट्रिन काय करतं ऍसिड सिक्रेट करतं. म्हणजे अँटीऍसिड दिल्यामुळं रिबाउंड ऍसिडिटीचे चान्सेस असतात. अँटीऍसिड दिल्यामुळं ऍसिड रिबाउंडचे चान्सेस असतात म्हणजे ऍसिड सिक्रेशन वाढू शकतं. लक्षात आलं. कोणत्या अँटीऍसिडमुळं. जे अँटीऍसिड एंट्रल पीएच कशापेक्षा जास्त करतात. 4 पेक्षा. कशापेक्षा 4 पेक्षा जास्त करतात त्यांच्याबरोबर रिबाउंड ऍसिडिटीचे चान्सेस असतात. आता दोन प्रकारचे अँटीऍसिड आहे. बफर टाईप आहे आणि नॉन बफर आहे. याच्यात काही डिटेलमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऍसिड रिबाउंड इज अन ड्रॉबॅक ऑफ अँटीऍसिड. आणि कोणते अँटीऍसिड जे एंट्रल पीएच 4 पेक्षा जास्त करतात. तर एक लक्षात घ्या बफर आणि नॉन बफर अँटीऍसिड पैकी नॉन बफर अँटीऍसिड एंट्रल पीएच हे 4 पेक्षा जास्त करतात जवळजवळ 7 पर्यंत जातो. जे बफर टाईपचे अँटीऍसिड आहे ते पीएच 3.5 ते 4 पर्यंत वाढवतात एंट्रल पीएच. मग रिबाउंड ऍसिडिटी किंवा ऍसिड रिबाउंड हा प्रॉब्लेम बफर टाईप बरोबर असेल का नॉन बफर बरोबर. बफर टाईप पीएच 3.5 ते 4 पर्यंत वाढवतात. नॉन बफर पीएच जवळजवळ 7 पर्यंत वाढवतात. तर रिबाउंड ऍसिडिटीचा चान्सेस कोणाबरोबर जास्त असेल. बफर बरोबर. बफर 3.5 ते 4 पर्यंतच करताय पीएच. गॅस्ट्रिक पीएच वाढतो पण कुठपर्यंत जातो 3.5 ते 4. नॉन बफर मध्ये असेल ना. मग आणि नॉन बफर जे आहे ते पीएच कुठपर्यंत वाढवतात 7 पर्यंत. रिबाउंड ऍसिडिटी बफर टाईप अँटीऍसिड बरोबर जास्त दिसते की नॉन बफर. आन्सर काय येईल नॉन बफर. कारण पीएच 4 पेक्षा जिथं वाढतो तिथं रिबाउंड ऍसिडिटीचे चान्सेस आहे. पीएच वाढलाय पण 4च्या आतच आहे 3.5 ते 4 मध्येच आहे तर त्यामध्ये रिबाउंड ऍसिडिटीचे चान्सेस नाहीये. पीएच 7 पर्यंत गेलाय रिबाउंड ऍसिडिटीचे चान्सेस आहे. बफर नॉन बफर मध्ये बफर 3.5 ते 4 पर्यंत पीएच करतात. नॉन बफर 7 पर्यंत वाढवतात. त्यामुळे रिबाउंड ऍसिडिटी कोणामुळे दिसते बफर का नॉन बफर मुळे. नॉन बफर. नॉन बफर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता हे आपण खूप डिटेलमध्ये जातोय. बफर टाईप अँटीऍसिड कोणते नॉन बफर कोणते ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. तर बफर टाईप अँटीऍसिड मध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे, ॲल्युमिनियम फॉस्फेट आहे, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आहे आणि मेगाल्ट्रेट आहे. तर दोन ॲल्युमिनियम सॉल्ट आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड ॲल्युमिनियम फॉस्फेट. मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आणि मेगाल्ट्रेट हे बफर टाईप अँटीऍसिड आहे. नॉन बफर मध्ये कोणते आहे मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट हे नॉन बफर अँटीऍसिड आहे. जेलोसिल मध्ये कोणते दोन कंपाऊंड असतात माहिती आहे तुम्हाला. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम. मग ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड कोणत्या टाईपचा आहे बफर. आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड नॉन नॉन बफर. बफर. आता ते दोघांचे एकत्र असण्याचे फायदे काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला विचारलं की जेलुसिल मध्ये आता एकच ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड पण अँटीऍसिड आहे आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड पण अँटीऍसिड आहे मग एकच काय यूज करत नाही दोन्ही काय यूज करतात. त्याचे पण काही कारण आहेत. त्याचे 3 ते 4 कारण तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला असं विचारलं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आपण एकत्र देतो त्याचे कारण काय आहेत फायदे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता बफर टाईप अँटीऍसिड बरोबर रिबाउंड ऍसिडिटी नॉट ए प्रॉब्लेम हे तुम्हाला कळलं कारण त्याचं गॅस्ट्रिक पीएच कुठपर्यंत वाढवतं ते फक्त 3.5 to 4 पर्यंत. पीएच 4 पेक्षा जास्त गेला तर रिबाउंड ऍसिडिटी. तर बफर टाईप अँटीऍसिड बरोबर रिबाउंड ऍसिडिटीचा प्रॉब्लेम नाही. आता पहा बफर टाईप अँटीऍसिडचा ऑनसेट काय आहे स्लो आहे आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे लॉंगर. लॉंगर आहे. ओके. आता नॉन बफरचा जर विचार केला बफर टाईपचा स्लो ऑनसेट होता नॉन बफरचा काय फास्ट ऑनसेट आहे. पण ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे त्याची शॉर्ट आहे बरोबर आहे. आणि नॉन बफर पीएच 7 पेक्षा जास्त करतात त्यामुळे रिबाउंड ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पण कोणाबरोबर आहे नॉन बफर.
तर आता बफर आणि नॉन बफर एकत्र केल्यामुळं काय होतं पहा, बफर टाईप आणि नॉन बफर टाईप एकत्र केल्याने काय होतं की नॉन बफर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आपण पाहिलं त्यांनी फास्ट ऑनसेट होणार आहे, बरोबर आहे. पण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन काय आहे, शॉर्ट आहे. पण त्याबरोबर आपण ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड कंबाईन केलेलं आहे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा ऑनसेट स्लो आहे पण ड्युरेशन काय आहे, लॉंग आहे. लॉंगर. म्हणजे बफर नॉन बफर एकत्र यूज केल्याने फास्ट ऍक्शन पण होईल आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन लॉंगर. पण जास्त राहील, म्हणजे दोन्ही गोष्टी घडून येतील, त्यामुळे आपण एकत्र देतोय, बरोबर आहे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणजे फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन पण आहे आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन पण वाढते. ओके ओके. आता जर तुम्ही एम्प्टी स्टमक दिलं तर अँटीऍसिड 30 ते 60 मिनिटं त्याची ऍक्शन दाखवतो. ओके ओके. पण मिल बरोबर दिलं तर अँटीऍसिडची ऍक्शन जवळजवळ 2 ते 3 तास राहते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरं, अँटीऍसिड कॉम्बिनेशन मध्ये आपण कोणकोणते देतो ते तुम्हाला सांगितले. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलोसिल मध्ये आपण देतो. ओके. आता याच्यामध्ये फास्ट ऍक्टिंग कोणता आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम. स्लो ऍक्टिंग कोणता आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. इथंच कन्फ्युज होतो कोणता फास्ट कोणता स्लो, तुम्हाला माहित असतं एक फास्ट एक स्लो आहे, पण कोणता फास्ट आणि कोणता स्लो हे तुम्हाला लक्षात ठेवा. ॲल्युमिनियम सॉल्ट हे कॉन्स्टिपेटिंग असतात, मॅग्नेशियम सॉल्ट हे डायरिया प्रोड्यूस करतात, बरोबर आहे. पण ते इंटेस्टाइनल मोटिलिटी वाढवतात. तर मॅग्नेशियम आता ते पुढे येणारच आहे. ह्या दोघांमध्ये फास्ट ऍक्टिंग आणि स्लो ऍक्टिंग जो आहे, तर फास्ट ऍक्टिंग मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आहे, स्लो ऍक्टिंग हा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे. त्यामुळं आणि दुसरा पार्ट असा आहे, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड शॉर्ट ऍक्टिंग आहे आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड लॉंग ऍक्टिंग आहे. त्याच्यामुळं फास्ट आणि सस्टेन इफेक्ट दोन्ही येतात. म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडमुळे फास्ट ऍक्शन होईल आणि ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडमुळे ऍक्शन जास्त वेळ राहील. लक्षात आलं. ओके. आता बघा दुसरा पॉईंट मी आता तुम्हाला सांगितला होता, मॅग्नेशियम सॉल्ट आर लॅक्झेटिव्ह. लॅक्झेटिव्ह म्हणून मॅग्नेशियम सॉल्ट आपण यूज करतो. ओके. आणि ॲल्युमिनियम सॉल्ट काय, कॉन्स्टिपेटिव्ह. मग जर आपण अलोन ॲल्युमिनियम सॉल्ट यूज केलं तर काय होऊ शकतं, कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन. मॅग्नेशियम सॉल्ट अलोन यूज केलं तर काय होऊ शकतं, डायरिया. डायरिया. मग जर आपण कॉम्बिनेशन मध्ये यूज केले तर दे विल नलिफाय इच अदर ऍक्शन अँड बॉवेल मुवमेंट्स आर लिस्ट अफेक्टेड. बॉवेल मुवमेंट्स आर लिस्ट अफेक्टेड. लक्षात आलं. मॅग्नेशियम सॉल्ट लॅक्झेटिव्ह आहे, ॲल्युमिनियम सॉल्ट कॉन्स्टिपेटिंग आहे. मॅग्नेशियम सॉल्ट इंटेस्टाइनल मोटिलिटी वाढवतात, ॲल्युमिनियम सॉल्ट इंटेस्टाइनल मोटिलिटी कमी करतात. त्यामुळं मॅग्नेशियम सॉल्ट लॅक्झेटिव्ह म्हणजे डायरिया त्यांनी होऊ शकतो, ॲल्युमिनियम सॉल्टने कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. जर एकत्र यूज केलं तर दे विल नलिफाय इच अदर इफेक्ट, त्यामुळं बॉवेल मुवमेंट लिस्ट अफेक्टेड राहतं. लक्षात आलं. दुसरा पार्ट लक्षात आला, येस. कॉम्बिनेशन. ओके. आता जसं इंटेस्टाइनचं आहे तसंच गॅस्ट्रिक मोटिलिटीवर पण इफेक्ट आहे. ॲल्युमिनियम सॉल्ट गॅस्ट्रिक मोटिलिटी कमी करतात, मॅग्नेशियम सॉल्ट गॅस्ट्रिक मोटिलिटी वाढवतात, बरोबर आहे. त्यामुळे जर आपण दोन्ही सॉल्ट एकत्र दिले, ओके, तर ते एकमेकांचे गॅस्ट्रिक मोटिलिटीचे इफेक्ट नलिफाय करतील. मॅग्नेशियम सॉल्ट दिलं तर गॅस्ट्रिक मोटिलिटी वाढणार आहे, स्टमक मधलं कंटेंट लगेच स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येणार आहे. ॲल्युमिनियम सॉल्ट दिला तर गॅस्ट्रिक मोटिलिटी डिले होणार आहे इंडिव्हिज्युअली यूज केले तर. जर आपण एकत्र यूज केले तर दे विल नलिफाय इफेक्ट, दे विल नलिफाय इच अदर्स इफेक्ट ऑन गॅस्ट्रिक मोटिलिटी ऑल्सो. जसं इंटेस्टाइनल मोटिलिटीवर इफेक्ट नलिफाय होतो, एकमेकांचे इफेक्ट ऑपोजिट इफेक्ट असल्यामुळे ते कॅन्सल होतात, तसंच गॅस्ट्रिक मोटिलिटी एक वाढवतोय एक कमी करतोय, दोन्ही एकत्र दिल्यामुळे गॅस्ट्रिक मोटिलिटी लिस्ट अफेक्टेड, बरोबर आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं. ओके. तिसरा पार्ट आपण डिस्कस केला आणि चौथा पार्ट जेव्हा आपण कॉम्बिनेशन यूज करतो तेव्हा आपण डोस कमी करतो. डोस कमी झाला म्हणजे इंडिव्हिज्युअल ड्रग पेक्षा कॉम्बिनेशन मध्ये जेव्हा ड्रग यूज करतो तर दोन कॉम्पोनंट यूज करताना आपण त्या कॉम्पोनंटचा डोस कमी करतो. डोस कमी केला तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट काय होणार आहे, डोस कमी कमी झाला होणार. कमी होणार. तर त्यामुळं तो एक ऍडव्हान्टेज ह्या कॉम्बिनेशन मुळे दिसतो. तर बघा 4 ऍडव्हान्टेज तुमच्या समोर आहेत. तुम्हाला जर कोणी विचारलं की अँटीऍसिड
जे आपण यूज करतो अल्युमिनियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ते कॉम्बिनेशन मध्येच काय यूज करायचं, असं जर 2 मार्कला आलं तुम्हाला तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे. पहिलं फास्ट ॲज वेल एज सस्टेन इफेक्ट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड फास्ट ऍक्टिंग, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड लॉंग ऍक्टिंग. दुसरा इंटेस्टाईनशी रिलेटेड इफेक्ट आहे. तिसरा जीआय सॉरी गॅस्ट्रिक म्हणजे स्टमक मोटिलिटीशी रिलेटेड आहे. तर इंटेस्टाइनल मोटिलिटीशी रिलेटेड मॅग्नेशियम सॉल्ट लॅक्झेटिव्ह, aluminum salt constipating combination if we use nullify each other effect, so intestinal motility least affected. नंतर गॅस्ट्रिक मोटिलिटी तिसरा, अल्युमिनियम सॉल्ट डिक्रीज गॅस्ट्रिक मोटिलिटी, मॅग्नेशियम सॉल्ट increase gastric motility. If we use combination, these drug will nullify each other's effects, so gastric motility also least affected. आणि चौथं, डोस ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट इज डिक्रीज, सो सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट्स आर ऑल्सो मिनिमाइज. त्यामुळं आपण कॉम्बिनेशन यूज करतो अल्युमिनियम हायड्रॉक्साईड विथ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. लक्षात आलं तुम्हाला अँटीऍसिड मध्ये का यूज करतो आपण ते कॉम्बिनेशन. अँटीऍसिडच्या बॉटलवर एक एमपीएस लिहिलेलं असतं जेलुसिल, तर हे एमपीएस काय आहे माहिती आहे तुम्हाला. जेलुसिलच्या बॉटलवर एक स्मॉल मध्ये एमपीएस लिहिलेलं असतं, पाहिलंय तुम्ही कधी. यस, डायजेल एमपीएस. हा, एमपीएस मध्ये मिथिल पॉलिसिलॉक्झोन. मिथ पॉलिसी. आता काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हे मेन अँटीऍसिड तुम्हाला माहित आहेत, बरोबर आहे. त्याच्याबरोबर कधी कधी काही अँटीऍसिड कॉम्बिनेशन मध्ये सोडियम अल्जिनेट किंवा सायमेथिकॉन असतं. सायमेथिकॉन म्हणजेच एमपीएस मिथिल पॉलिसिलॉक्झोन. तर काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर पहिलं आहे सोडियम अल्जिनेट. ओके ओके, सोडियम अल्जिनेट. इट फॉर्म्स thick frothy layer which floats on the gastric contents like a raft. म्हणजे सोडियम आणि अल्युमिनियम हायड्रॉक्साईड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड कॉम्बिनेशन मध्ये अजून सोडियम अल्जिनेट ऍड केला तर तो काय करतो की एक फ्रोथी लेअर तयार करतो गॅस्ट्रिक कंटेनवर. ओके, आणि हा फ्रॉथी लेअर गॅस्ट्रिक कंटेनवर राफ्ट लाईक असतो. राफ्ट म्हणजे पाण्यावर आपण जर लाकडाची एखादी सगळे लाकडं असे एकत्र करून बनवली एखादं तर ती पाण्यावर तरंगते, त्याला आपण राफ्ट म्हणतो. तर तसंच हे सोडियम अल्जिनेट एक फ्रॉदी लेअर करतो तयार गॅस्ट्रिक कंटेनवर, आणि तो असा गॅस्ट्रिक कंटेन जे असते त्याच्यावर तो लेअर असतो, त्याच्यामुळं ऍसिडचा कॉन्टॅक्ट म्युकोजा बरोबर होत नाही. तर इट प्रिव्हेंट्स कॉन्टॅक्ट ऑफ ऍसिड विथ म्युकोजा, सोडियम अल्जिनेट. सायमेथिकॉन काय आहे. सायमेथिकॉन तुम्ही पहा, लहान मुलांचं जे सायक्लोपाम आहे त्यामध्ये सायमेथिकॉन आहे, बरोबर, लहान मुलांच्या ह्याच्यात. आणि जेलुसिल मध्ये ते मिथिल पॉलिसिलॉक्झोन आहे. ओके, तर सायमेथिकॉन काय आहे. इट इज ए ओरल अँटी फोमिंग एजंट. ओके, ओरल अँटी फोमिंग एजंट. काय कमी करतो तो, ब्लोटिंग कमी करतो, डिस्कम्फर्ट आणि पेन कॉज बाय एक्सेस गॅस फॉर्मेशन इन द स्टमक और इंटेस्टाइनल ट्रॅक्ट. तर सायमेथिकॉन अँटी फोमिंग एजंट आहे, तो ब्लोटिंग कमी करतो. ब्लोटिंग कमी झाल्यामुळं जे पेन किंवा डिस्कम्फर्ट गॅस फॉर्मेशन मुळे होत होतं ते होणार नाही. तर ऍक्च्युली सायमेथिकॉन इट इज ए मिक्सचर ऑफ पॉलीमिथिल सिलोक्झॉन विथ सिलिका जेल. ओके, तर अँटी फोमिंग एजंट आहे, ब्लोटिंग कमी करतो, त्याच्यामुळं गॅस जो फॉर्म होतो त्याच्यामुळे जे पेन होतं डिस्कम्फर्ट होतं ते सायमेथिकॉन कमी करतो. त्याचप्रमाणे ऍडिशनल पॉइंट असे आहेत की जे अँटीऍसिड प्रिपरेशन आहे ते गॅस्ट्रिक कंटेंट मध्ये डिस्पर्स करण्याचं काम तो करतो. म्हणजे अँटीऍसिड जेव्हा स्टमक मध्ये येतात तर ते बरोबर गॅस्ट्रिक कंटेंट मध्ये डिस्पर्स होण्यासाठी ते मदत करतो सायमेथिकॉन. अल्सर सरफेसला हे सायमेथिकॉन कोट करतो, हिकअप प्रिव्हेंट करतो, फ्लॅट्युलन्स रिड्यूस करतो. हे सायमेथिकॉनचे इफेक्ट्स आहेत. तर सायमेथिकॉन म्हणजेच मिथिल पॉलिसिलॉक्झोन. ओके, जेलुसिलच्या याच्यात तुम्ही पाहिलं असेल याच्यावर मिथिल पॉलिसिलॉक्झोन. तर सायमेथिकॉन इज ए मिक्सचर ऑफ पॉलीमिथिल सिलॉक्झोन विथ सिलिका जेल. ओके, सायमेथिकॉन.
तर तुम्ही काय करा, नेटवर सर्च करा, जेलुसिलचं लेबल बघा, त्याच्यावर MPS लिहिलेलं आहे का नाही ते पहा, त्याला अर्थ सायमेथिकॉन आहे, किंवा डायसायक्लोमाइन म्हणजे जे सायक्लोपाम आपण चिल्ड्रन मध्ये यूज करतो त्यातलं कंटेंट पहा. ओके, त्यात काय काय आहे ते तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर यामध्ये सायमेथिकॉन जे आहे ते त्याचा जो रोल आहे ते मी तुमच्याशी डिस्कस केला. अँटी फोमिंग एजंट, ब्लोटिंग कमी करतं, फ्लॅट्युलन्स कमी करतं, गॅस रिलेटेड पेन डिस्कम्फर्ट कमी करतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं सायमेथिकॉनचं? व्हायवात जर विचारलं तर तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड याच्याबरोबर जेलिसिल मध्ये काय असतं, MPS असेल तर MPS. मिथिल पॉली सिलॉक्झिन. पॉलिसी. ऐकलंय तुम्ही हे? येस. ओके. ऑक्सिटाकेन. काय काय ऑक्सिटाकेन. ऑक्सी टेरिन, त्याविषयी मला माहित नाही, सर्च करतो मी, सांगतो. एनेस्थेटिक एजंट. ओके ओके, तो हा मग ते, ओके ते, ऑक्सिटाकेन. ओके ओके, मग ते त्याचं नाव म्हणजे ब्रँड नेम थोडं चेंज असेल तर ते, ओके, म्हणजे ब्रँड नेम बघा काय आहे त्याचं. मेडिकेन आहे, मेडिकेन. ओके, म्युकेन जेल. म्युकेन. म्युकेन. हा. म्युकेन जेल ते आहे. त्यात जेव्हा समजा पेन कमी करायचा असेल तर अॅनेस्थेटिक एजंट पण काही अँटीऍसिड कॉम्बिनेशन बरोबर ते असतात. ओके, तर ते पेन कमी करतात. इव्हन हिकअप वगैरे असेल त्यामध्ये पण हे अँटीऍसिड विथ लोकल अॅनेस्थेटिक प्रॉपर्टी ज्यांचे आहेत ते लोकल अॅनेस्थेटिक अँटीऍसिड बरोबर जे कंबाईन असतं ते पण आपण यूज करतो. कारण एक वन ऑफ द रिझन फॉर हिकअप गॅस्ट्रिक इरिटेशन असेल तर व्हॅगस नर्व इरिटेट झाल्यामुळं होऊ शकतं. तर म्युकेन जेल त्यामध्ये हिकअप मध्ये काही ठिकाणी यूज होतं. तर म्युकेन जेल मधले कंटेंट काय आहे ते पण पहा, कोणकोणते कंटेंट म्युकेन जेल मध्ये आहे. ओके, ओके, तर हे झालं अँटीऍसिडशी रिलेटेड. ड्रग इंटरॅक्शन काय असतं की हे ऍसिडिक ड्रगचं ऍब्सॉर्प्शन हे ड्रग कमी करतात अँटीऍसिड. ओके, अँटीऍसिड काय करतात, ऍसिडिक ड्रगचं ऍब्सॉर्प्शन कमी करतात, कारण पीएच काय करतात ते अल्कलाईन करतात. आता अल्कलाईन पीएच झाला किंवा न्यूट्रल झाला, पीएच 7 पर्यंत गेला, पीएच न्यूट्रल झाला, तर त्यामध्ये ऍसिडिक ड्रग आयोनाइज फॉर्म मध्ये जास्त कन्वर्ट होतील आणि त्याच्यामुळं पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्प्शन कमी होतं, त्याच्यामुळं इफेक्ट कमी होतो. मग त्यामध्ये काही ड्रगचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, इस्पेशली किटोकोनॅझॉल, H2 ब्लॉकर, यांचं ते ऍब्सॉर्प्शन कमी करू शकतात. खूप सारे ड्रग आहे, मी त्यात जात नाही, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय की अँटीऍसिड पीएच राईज करतात आणि त्याच्यामुळं मेनी ऍसिडिक ड्रगचं ऍब्सॉर्प्शन ते कमी करतात. म्हणून अँटीऍसिड आणि ऍसिडिक ड्रग देताना ऍटलिस्ट 2 hours गॅप पाहिजे. म्हणजे आता अँटी फंगल ड्रग आहे किटोकोनाझोल, हा ऍसिडिक ड्रग आहे, तुम्ही अँटीऍसिड बरोबर दिलात तर त्याचं ऍब्सॉर्प्शन कमी होणार आहे. मग किटोकोनाझोल आणि अँटीऍसिड यामध्ये ऍटलिस्ट किती तासाचा गॅप पाहिजे, 2 तासाचा. पुढे यूज होता अँटीऍसिड पेप्टिक अल्सर मध्ये, आता जास्त यूज करत नाही कारण रिबाउंड ऍसिडिटी त्याचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. त्यामुळं आपण नॉन अल्सर डिस्पेप्सिया असेल, ऍसिड सिक्रेशन किंवा हार्टबर्न असेल, प्रॉम्प्ट रिलीफ साठी काही वेळेस आपण यूज करतो, बरोबर आहे. रुटीनली पेप्टिक अल्सर साठी ते यूज होत नाही, बरोबर आहे. Antacid are no longer used for healing peptic ulcers because they are needed in large and frequent doses. कारण 2 ते 3 तास ऍक्शन राहते. ओके, ऍसिड रिबाउंड, बॉवेल ऍब्सेट, ओके, त्यांचे काही ड्रॉबॅक आहे. ओके, त्यानंतर ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट असल्यामुळे नॉक्टर्नल प्रोटेक्शन पण त्यांचं एवढं नसणार आहे. 2 ते 3 तास विथ फूड दिल्यानंतर त्यांची ऍक्शन आहे. ओके, मग आता कधी यूज होतो, जर आपल्याला काही वेळेस ऍसिडिटीमुळे पेन होत असेल, काही डिस्पेप्स ऍसिड नॉन अल्सर डिस्पेप्स ह्याचे पेशंट असते, नॉर्मल इपिसोड ऑफ हार्टबर्न असेल, त्यावेळेस अँटीऍसिड आपण यूज करतो. ओके, नेक्स्ट ड्रग आहे सुक्राल्फेट. ऐकलंय तुम्ही सुक्राल्फेट?
येस. ओके. पेप्टिक अल्सर मध्ये यूज होतो. ओके. सुक्राल्फेट हा अल्सर प्रोटेक्टिव्ह ड्रग आहे. ओके. एक लक्षात घ्या, सुक्राल्फेटच्या ऍक्शनसाठी फार महत्वाचा पॉईंट मी सांगतोय, ऍसिडिक पीएच ची गरज असते. कोणत्या पीएच ची? ऍसिडिक. म्हणजे ऍसिडिक पीएच मध्ये सुक्राल्फेट ऍक्ट होतो. सुक्राल्फेट काय करतो, जेव्हा पीएच 4 पेक्षा कमी असतो, इन ऍसिडिक पीएच देर इज ए पॉलिमरायझेशन ऑफ द सुक्राल्फेट मॉलिक्यूल. सुक्राल्फेट मॉलिक्यूलचं पॉलिमरायझेशन होतं अँड इट फॉर्म्स वन लेयर ओव्हर अल्सर बेस. जिथं अल्सर झालेला असतो त्याच्यावर सुक्राल्फेट एक लेयर तयार करतो. ओके. त्यासाठी कोणता पीएच पाहिजे? अल्कलाईन का ऍसिडिक? ऍसिडिक. ऍसिडिक. पीएच 4 पेक्षा कमी असेल त्यावेळेस सुक्राल्फेट मॉलिक्यूलचं पॉलिमरायझेशन होतं अँड इट फॉर्म्स लेअर ओव्हर अल्सर बेस. तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, सुक्राल्फेट इज इफेक्टिव्ह ओनली वेन पीएच इज लेस दॅन 4. ओके. ठीक आहे. आता त्या लेअरवर अजून एक जे प्रोटीन्स आहेत ते डिपॉझिट होतात आणि अजून एक लेअर तयार करतात. ओके. म्हणजे जे डायट्री किंवा म्युकोजल प्रोटीन्स आहे, ह्या सुक्राल्फेटने जो लेअर केलेला आहे त्या लेअरवर डायट्री प्रोटीन्स आणि म्युकोजल प्रोटीन अल्सो फॉर्म वन लेअर. म्हणजेच काय, अल्सरवर लेअर तयार झाल्यामुळं सुक्राल्फेट एक लेअर तयार करतो. सुक्राल्फेटवर डायट्री आणि म्युकोजल प्रोटीन अटॅच होऊन अजून एक कोटिंग होतं. त्याच्यामुळं अल्सरचा कॉन्टॅक्ट कशाशी नाही येणार? ऍसिडशी. कशाशी नाही येणार? ऍसिडशी. आणि त्यामुळं अल्सरचं हिलिंग वाढेल. म्हणजे हे जे ड्रग आहे सुक्राल्फेट, इट फॉर्म्स लेअर ओव्हर अल्सर बेस अँड प्रोटेक्ट द अल्सर बेस फ्रॉम द ऍसिड. प्रोटेक्ट द अल्सर बेस फ्रॉम ऍसिड. लक्षात आलं? ओके. तेच आहे पहा, सुक्राल्फेट इट इज ए अल्युमिनियम सॉल्ट ऑफ सल्फेटेड सुक्रोज. नावामध्येच आहे, नावावरून लक्षात ठेवी. एल म्हणजे अल्युमिनियम सॉल्ट ऑफ सल्फेटेड सुक्रोज. अल्युमिनियम सॉल्ट ऑफ सल्फेटेड सुक्रोज. इन acidic environment, it polymerizes by cross-linking of the molecules and form sticky gel over ulcer crater. Ulcer crater किंवा ulcer base म्हणू शकता. Acts as a acid resistant physical barrier. It prevents contact of ulcer with acid. That layer वर dietary protein and mucosal protein also get absorbed over this coat, forming another layer to provide further resistance. Okay. Augmented gastric mucosal prostaglandin synthesis may supplement physical protective action of sucralfate. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. आता बघा. ओके. आता हा सुक्राल्फेट ओरली दिल्यानंतर त्याचं सिस्टेमिक ऍब्सॉर्प्शन नाहीये, तो ओरली दिल्यानंतर स्टमक मध्येच ऍक्ट होतो आणि लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतो. म्हणजे लोकल ऍक्शन तिथं प्रोड्यूस होतं. ओके. आणि गॅस्ट्रिक अल्सर असेल, डिओडिनल अल्सर असेल तर हिलिंग प्रोमोट होतं. आता दुसरा क्वेश्चन जो 2 मार्कला तुम्हाला विचारतात, कॅन वी यूज सुक्राल्फेट अँड अँटासिड कॉम्बिनेशन टुगेदर? अँटासिड आणि सुक्राल्फेट आपण एकत्र यूज करू शकतो हो. का? तर आन्सर इज नो. अँटासिड काय करतं? पीएच न्यूट्रलाइज करतं. बरोबर आहे. म्हणजे अँटासिड दिल्याने पीएच न्यूट्रलाइज होतो. ओके. मग अँटासिड बरोबर सुक्राल्फेट दिलं तर सुक्राल्फेटची ऍक्शन होईल का? सुक्राल्फेटच्या ऍक्शन साठी कोणता पीएच लागतो? नाही होणार. ऍसिडिक पेज. ऍसिडिक पीएच. सो नेव्हर यूज अँटासिड अलॉंग विथ सुक्राल्फेट. नेव्हर यूज अँटासिड अलॉंग विथ सुक्राल्फेट. सुक्राल्फेट आणि अँटासिड एकत्र कधीच द्यायचे नाही, कारण सुक्राल्फेटच्या ऍक्शन साठी कोणता पीएच लागतो? ऍसिडिक. ओके. लक्षात आलं तुमच्या? 2 मार्कला जर क्वेश्चन आला तर ते तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ओके. ओके. आता डोस पहा, त्याचा 1 ग्रॅम आहे, 4 वेळा द्यावा लागतो. एम्प्टी स्टमक 1 hour बिफोर 3 मेजर मील अँड ऍट अ बेड टाइम. 1 ग्रॅम किंवा 10 ml आपण म्हणतो लिक्विड फॉर्म मध्ये यूज केलं तर 4 ते 8 आठवडे.
Antacid should not be taken with sucralfate because its polymerization is depend on the acidic pH. अँटीऍसिड दिलं तर सुक्राल्फेटच्या ऍक्शनसाठी तो लेअर तयार करायला त्याचं पॉलिमरायझेशन झालं पाहिजे. पॉलिमरायझेशन म्हणजे जे मॉलिक्युल आहे सुक्राल्फेटचे, ओके, ते एकत्र येणार आणि एक लेअर तयार करणार पॉलिमरायझेशन होऊन. तर त्यासाठी पीएच ऍसिडिक लागतो आणि सुक्राल्फेट पीएच काय करतो, न्यूट्रल करतो. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याचबरोबर सुक्राल्फेट बरोबर काही ड्रग्स नाही द्यायचे आपण. सुक्राल्फेट काही ड्रग्सचं ऍब्सॉर्प्शन कमी करतो. काही ड्रग्स सुक्राल्फेट बरोबर जिथं सुक्राल्फेटचं पॉलिमरायझेशन झालेलं आहे तिथं ऍडसॉर्ब होतं. ऍडसॉर्ब म्हणजे अटॅच होतात. टेट्रासायक्लिन आहे, फ्लुरोक्विनोलोन्स आहे, सिमिटिडिन आहे, फिनिटॉइन आहे, डिगॉक्झिन आहे. त्यामुळं ऍब्सॉर्प्शन कमी होणार त्या ड्रगचं. आणि अँटॅसिड सुक्राल्फेट बरोबर द्यायचा नाही, कारण अँटॅसिड सुक्राल्फेटची ऍक्शन होऊ देणार नाही. लक्षात आलं तुमच्या सुक्राल्फेट? येस. ओके. आपण सीबीएस पाहू आणि मग थांबूया. एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर बाकी आहे, ते आपण उद्या बघूया. 9 वाजत आलेत. सीबीएस ऐकलंय का तुम्ही? येस. कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट यूज केलाय? एच पायलोरी मध्येच यूज करतात सर. एच पायलोरी मध्ये यूज करतात क्वाड्रिपल थेरपी. क्वाड्रिपल थेरपी. ओके. तर कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट जे कंपाऊंड आहे तो पण पीएच 5 पेक्षा कमी असेल तर प्रेसिपिटेट होतो. ओके. आणि हा पण अल्सर हील करण्यासाठी यूज होतो. तर त्याचे मेकॅनिझम्स काय आहेत की एक म्हणजे प्रोबेबल मेकॅनिझम आहेत. गॅस्ट्रिक म्युकोजल जो गॅस्ट्रिक म्युकोजल सिक्रेशन आहे किंवा मिकस प्रोडक्शन आहे किंवा प्रोस्टॅग्लॅन्डिन प्रोडक्शन आहे ते वाढवतं. ओके. अल्सर बेसचे तिथं ग्लायकोप्रोटीन प्रेसिपिटेट करतं. अल्सर लेअर तयार होत, अल्सर वर एक लेअर तयार होतो प्रोटेक्टिव्ह. म्हणजे जसं सुक्राल्फेट लेअर तयार करतो तसंच कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट अल्सर बेसवर एक लेअर तयार करतात. आणि तिसरी प्रोबेबल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे जे एच पायलोरी आहे त्याला ते जे अटॅच आहे तिथून डिटॅच करून इनहिबिट करतात. त्यामुळं कोलायडल बिस्मथ सबसायट्रेटचा पेप्टिक अल्सर रिलेटेड जो यूज आहे रुटीनली होत नाही, पण जे पेप्टिक अल्सर एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर ट्रिपल रेजिमेननी कव्हर होत नाहीत त्यांना आपल्याला क्वाड्रपल रेजिमेन द्यावं लागतं. तर काही क्वाड्रपल रेजिमेन एच पायलोरी पेप्टिक अल्सर साठी जे आहेत त्यामध्ये कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट यूज होतं. ओके. काही क्वाड्रपल रेजिमेन ज्या पेप्टिक अल्सरच्या आहेत त्यामध्ये कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट यूज होतं. 120 mg 4 टाइम्स डेली त्याचा डोस आहे. सीबीएचचा साईड इफेक्ट जे आहेत ते ब्लॅकनिंग ऑफ द टंग, डेंचर आणि स्टूल. कोलायडल बिस्मथ सबसायट्रेटचे साईड इफेक्ट ब्लॅकनिंग ऑफ द टंग, ब्लॅकनिंग ऑफ द डेंचर म्हणजे टीथ, ब्लॅकनिंग ऑफ द स्टूल. तर सीबीएस आपण पेप्टिक अल्सर जे एच पायलोरी इंड्यूस आहेत ज्यांना ट्रिपल थेरपी उपयुक्त ठरलेली नाही त्यावेळेस क्वाड्रपल थेरपीमध्ये 4 ड्रग कॉम्बिनेशन मध्ये काही रेजिमेन मध्ये कोलायडल बिस्मथ सबसायट्रेट नावाचा ड्रग आहे. तर आतापर्यंत आपण ड्रग डिस्कस केलेले आहेत. आता आपलं एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सरची मॅनेजमेंट राहिलेली आहे. मी डिटेलमध्ये नोट्समध्ये मेन्शन केलेलं आहे. एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर मध्ये एच पायलोरी बॅक्टेरिया पेप्टिक अल्सर का प्रोड्यूस करतो ते मी तुमच्याशी पहिले डिस्कस करेल. ते तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. तुम्हाला काय पाहिजे माहित की रेजिमेन माहित पाहिजे जी मी आता दाखवली आहे स्लाइड याच्यावर. ती रेजिमेन एक रेजिमेन तरी तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे 2 अँटीबायोटिक प्लस प्रोटॉन पंप इनिबिटर, 1 वीक रेजिमेन आणि 2 वीक रेजिमेन विथ डोस माहित पाहिजे. युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये विथ डोस विचारण्याचे चान्सेस आहे 2 मार्कला. आतापर्यंत काही एक्झाम मध्ये विचारलेलं पण आहे. आणि क्वाड्रपल रेजिमेन ज्यांना ट्रिपल रेजिमेन नाही तर ही एक माहित पाहिजे. तर एक रेजिमेन तुम्ही एच पायलोरी इंड्यूस पेप्टिक अल्सर साठी पाठच करून ठेवा. ट्रिपल रेजिमेन 1 वीक, ट्रिपल रेजिमेन 2 वीक साठी काय आहे. डोस थोडा फरक आहे त्यामध्ये 1 वीक आणि 2 वीक मध्ये, बाकी काही फरक नाहीये. तर एवढ्या सगळ्या रेजिमेन लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. जो चार्ट मी तुम्हाला दाखवलाय
तुम्ही एक रेजिमेंट जरी लिहिली तरी मोर दॅन इनफ आहे. बरोबर आहे. 2 मार्कला जर क्वेश्चन आला तर याच्यामध्ये विथ डोस माहित पाहिजे. विथ डोस माहित पाहिजे. म्हणजे काही रेजिमेंट जे आहेत, तुम्हाला एच पायलोरिंडिस पेप्टिक अल्सर असेल, टीबीची जी रेजिमेंट आहे, ओके, फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर ड्रग, मलेरियाची मॅनेजमेंट जी आहे, त्यात तुम्हाला डोस एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून. ठीक आहे, राहिलेला पार्ट आपण उद्या डिस्कस करूया. समजलंय? येस सर. प्रोटॉन पंप इनिबिटर आणि H2 ब्लॉकर हे तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजे. आणि तिसरा पार्ट, अँटॅसिड सुक्राल्फेट कॉम्बिनेशन एकत्र का यूज करत नाही? अँटॅसिड नाही, दुसरा प्रोटॉन पंप इनिबिटर हाफ टू 1 आवर बिफोर का देतात? आणि एच पायलोरी रेजिमेन हे 2-2 मार्कला क्वेश्चन आले तर ते पण माहित पाहिजे. तर लास्ट पार्ट थोडा राहिलाय, पण आता आपल्याला 10-15 मिनिटं लागेल, तर आपण ते उद्याच्या याच्यात डिस्कस करूया. अँटीइमेटिक त्यानंतर मी स्टार्ट करेल. ठीक आहे. तर उद्या, एक मिनिट हा.